हाँ, शुरू कर। माहिती का म्यूट आहात तुम्ही? जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम 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 जय जय राम। श्रीराम जय
राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया कविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी भागवता आणिले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. आता विष्णूजी ओंकार साधना घेतील, मग साधना पंचकमचं वाचन होईल आणि त्यानंतर डॉक्टर साहेब निरूपणाला सुरुवात करतील. नमस्कार. ओंकार साधनेचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात प्राणकर्षण क्रियेने करूया. आपण जिथं बसलेला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसलेले असेल तर सुखासन, क्रॉसलेग, अर्धपद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असाल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचंय. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, सो 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 हम, सो
स्टॉप. 5 वेळा ओंकार करणार आहोत. सुरुवातीला 3 वेळा ओंकार, नंतर 1 मिनिटाचं ध्यान, त्याच्यानंतर 2 ओंकार. ओंकार तेलाच्या धारेसारखा अखंड, घंटानादेसारखा दीर्घ आणि शंखनादासारखा गंभीर असावा. जेवढा आपला श्वास आहे त्या श्वासातला अर्धा श्वास म्हणायचा आहे आणि राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्त केलेला कधीही चांगला. एक्झेल. दर्शनयुक्त पूरक. ओ पूरक. पूरक. शांत शांत शांत. आपण जो तो ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राइट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल तर 2 भुवयाच्या मध्ये, भ्रूमध्यमध्ये अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राइट फ्लेम इन बिटवीन आयब्रोज वेअर आज्ञा चक्र इज सिच्युएटेड. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. परत एकदा 2 वेळा ओंकार. पूरक. पूरक. दुनियाचं दर्शन. जी ऊर्जा आपण ओंकार साधनेच्या अभ्यासातून मिळवली त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूया. दोन्ही हाताने चेहरा कापू. हरि ओम. अथ साधना पंचकम्. वेदो नित्यमधीयतान्तदुदितं कर्मस्वनुष्ठीयतान् तेनेशस्य विधीयतामपचितिः काम्ये मतिस्त्यज्यताम् पापौघः परिधूयतां भवसुखे दोषोऽनुसन्धीयताम्
आत्मेच्छा व्यवसीयतां निजगृहात् तूर्णं विनिर्गम्यताम् संगः सत्सु विधीयतां भगवतो भक्तिर्दृढाधीयताम् शान्त्यादिः परिचीयतां दृढतरं कर्माशु सन्त्यज्यताम् सद्विद्वानुप्रसृप्यतां प्रतिदिनं तत्पादुकासेव्यताम् ब्रह्मैकाक्षरमर्थ्यतां श्रुतिशिरो वाक्यं समाकर्ण्यताम् वाक्यार्थश्च विचार्यतां श्रुतिशिर पक्षः समाश्रीयतान् दुस्तर्कात् सुविरम्यतां श्रुतिमतस्तर्कोऽनुसन्धीयताम् ब्रह्मास्मीति विभाव्यतामहरहर गर्वः परित्यज्यतान् देहेऽहं मतिरुज्झतां बुधजनैर्वादः परित्यज्यताम् क्षुद्व्याधिश्च चिकित्स्यतां प्रतिदिनं भिक्षौषधं भुज्यताम् स्वाद्वन्नन्न तु याच्यतां विधिवशात् प्राप्तेन सन्तुष्यताम् शीतोष्णादिविषय्यतान्न तु वृथा वाक्यं समुच्चार्यताम् औदासीन्यमभीप्स्यतां जनकृपा नैष्ठुर्यमुत्सृज्यताम् एकान्ते सुखमास्यतां परतरे चेतः समाधीयताम् पूर्णात्मा सुसमीक्षतां जगदिदं तद्बाधितं दृश्यताम् प्राक्कर्म प्राविलाप्यताय चितिबलान् नाप्युत्तरैश्लिष्यताम् प्रारब्धं त्विह भुज्यतामथ पर ब्रह्मात्मना स्थीयताम् इति श्रीमच्छंकराचार्य विरचितं साधना पंचकं संपूर्णम्। जय जय रघुवीर समर्थ। गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् श्रुतिशास्त्रकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः शंकराचार्य भगवान की जय। आपल्या सर्वांना नम्र अभिवादन। साधन पंचकम याचा आपला अभ्यास चाललेला आहे, हा विचार चाललेला आहे या ठिकाणी। साधन पंचकम खूप महत्वाचं असं हे स्तोत्र आहे या ठिकाणी, आणि त्याचं कारण असं की याच्यामध्ये त्यांनी स्टेप्स दिलेले आहे की आम्ही परमार्थामध्ये कसं पुढे जायचं। पंचकम म्हटलं म्हणजे 5 श्लोक आले, आणि साधना म्हटलं म्हणजे साधनेकरता ते 5 श्लोक दिलेले आहे। आणि त्याची रचना अशा प्रकारची की एका श्लोकामध्ये 8 स्टेप्स दिलेले आहे, म्हणजे 5 म्हटलं तर 40 स्टेप्स या ठिकाणी दिलेले आहे, म्हणजे 40 पायऱ्या म्हणा तुम्ही त्याला, तर ते सोपान पंचकम पण म्हणतात। आपल्याला जर हृदयस्थ परमेश्वराचा अनुभव घ्यायचा असेल, दर्शन घ्यायचं असेल, हे असं जसं मंदिरात आपण शिडी चढून जातो आणि आतमध्ये जाऊन मंदिरामध्ये भगवंताचं दर्शन घेतो, तसंच आपल्या देहामध्ये जो भगवंत व्याप्त आहे त्याचं दर्शन घेण्याकरता म्हणून जे आहे ते या सर्व शिड्या अशा प्रकारच्या आहे। काही सुरुवातीला जे आहे ते प्रिपरेटरी स्टेप्स आहे, आणि त्याच्यानंतर मग जे आहे त्यांनी ज्ञानात्मक काही वर्णन केलेलं आहे की ज्ञान म्हणजे काय, आणि नंतर कर्माचं सुद्धा वर्णन त्या ठिकाणी, कर्मयोग सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे। अशा प्रकारचे सोपान पंचकम आहे।
साधकांना अत्यंत उपयुक्त असा आहे. शंकराचार्यांनी शेवटच्या जेव्हा त्यांच्या निर्वाणाची वेळ आली सांगतात की शिष्याने त्यांना विनंती केली काही उपदेश करून जा, असे सर्वसाधारण परिपाठ असतो. गुरुला विचारतात की तुमचं काय शेवटलं म्हणणं असेल त्याप्रमाणे जे आहे आम्हाला सांगा. तर तसंच हे या ठिकाणी झालेलं आहे आणि शंकराचार्यांनी असं उत्तम हे आपल्याला साधन पंचकम या ठिकाणी शिकवलेलं आहे, उपदेश केलेला आहे. माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? समजा येत नसेल तर मला कळवा. येतो डॉक्टर साहेब, येतोय ना? बरोबर. ठीक आहे. तर वेदो नित्य अधीयताम, वेदो नित्यम अधीयताम तदुदितम कर्म स्वनुष्ठीयताम, असं सुरुवात इथं ना. तर म्हणजे वेदाचा जो आहे आपण सर्व पाहिलेलं आहे. आज आपण मुख्यतः 3रा श्लोक पाहणार आहोत. पण जस्ट टू रिकॅपिच्युलेट की वेदांचं त्यांनी नित्य अध्ययन, नित्यम अधीयता, म्हणजे त्यांनी जे आहे काय म्हणतात त्याला की नित्य म्हणजे रोज जे आहे ते तुम्ही जे आहे ते काय करा, नित्य त्याची उपासना करा. नित्यम अधीयता म्हणजे नित्य अभ्यास करा. कशाचा अभ्यास करा? वेदाचा अभ्यास करा. आता मग वेद आम्ही तर माहित नाही, तर मग त्याच्याकरता असं उत्तर दिलेलं आहे की संत वाङ्मय जे आहे, गुरुची शिकवण जी आहे ते आम्ही या ठिकाणी त्याचा नित्य अभ्यास करायला हवा. म्हणजे रविवारी बसतो हे कबूल आहे, पण तरी पण याचा अभ्यास जो आहे तो रोज त्या ठिकाणी असायला हवा. तेव्हाच हे नित्यमध्ये येताम हे जे आहे, ही शिकवण पहिली जी आहे ही आपण व्यवहारामध्ये आणू शकू. रात्रंदिवस जो आहे किंवा रोज जो आहे तो आपल्याला परमार्थ ज्ञानाचा, अध्यात्म ज्ञानाचा अभ्यास करायचा. तदुदितम कर्म स्वनुष्ठीयता, जे सांगितलेलं आहे संत वाङ्मयामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, दासबोधामध्ये, शंकराचार्यांच्या वाङ्मयामध्ये, ते काय करा तर म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही वागायला सुरुवात करा. तदुदितम कर्म स्वनुष्ठीयता, त्याप्रमाणे कर्माचं अनुष्ठान करायचं, म्हणजे जे आहे त्याप्रमाणे कर्म करायचं असं त्यांना म्हणायचं. तेनेशस्थ विधीयताम अपचिती, म्हणजे त्याप्रमाणे भगवंताची पूजा करायची असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे ते कर्म इशू पूज्यते, म्हणजे आपलं जे आहे ते कर्म करून भगवंताला जे आहे ते पूजन करायचं. तशा प्रकारचं आहे तेने शिष्य विधीयता, म्हणजे कर्मामध्ये जे आहे ते भगवंताची पूजा करा. म्हणजे काय करायचं? काम्यमतीच तज्जता, इच्छा करून कोणतेही कार्य करू नका. असं केलं तर मग कर्माद्वारा ईश्वराची पूजा होते. काम्य कर्मामध्ये चित्ताला जाऊ देऊ नका आणि निष्काम कर्मानी भगवंताची उपासना करा. म्हणजे निष्काम कर्माने जर सर्व कार्य आम्ही संसारामध्ये केलं तर काय होईल तर म्हणे ते भगवंताची पूजा ती होईल. पापो परिधूयता, पाप जे आहे ते सर्व पापांचं जे आहे ते काय करा, त्याच्यामुळे धुवून निघतील. जर आम्ही निष्काम कर्म जर केलं संसारामध्ये राहून, ज्याला आम्ही भगवंताची पूजा म्हणतो, असं जर केलं तर काय होईल म्हणजे पाप जे आहे ते धुवून निघतील आणि एक प्रकारे ते पापांचं प्रायश्चित्त सुद्धा जे आहे ते होईल. भवसुखे दोषोन संधीयता, आता काय की भव सुखे, भव म्हणजे संसार, सुख म्हणजे सुख. संसारात जे सुख आहे दोषो अनुसंधीयता, त्याच्यामध्ये काही दोष आहे त्याचं अनुसंधान करा, ते लक्षात घ्या. काय दोष संसारामध्ये? तर जगी सर्व सुखी असा कोण आहे? संसारामध्ये जे आहे ते सुख तुम्हाला कधीच मिळणार नाही असं सर्व संतांनी एक मुखाने एक वाक्याने सांगितलेलं आहे. तर ते आम्हाला लक्षात ठेवायला हवं की भवसुखे दोषून संधीयता. आत्मेच्छा व्यवसायता म्हणजे काय की शेवटी प्रयत्न मनुष्य जन्मामध्ये येऊन मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संशय, मुमुक्षत्व हा जो शब्द आलेला आहे हा मनुष्य जन्मामध्येच आम्हाला जे आहे ते विचार करण्याची शक्ती आहे. आणि मनुष्य जन्मामध्ये विचार करण्याची शक्ती असल्याने विचार काय करायचा तर म्हणे आत्मेच्छा व्यवसायता, आत्म्याची इच्छा करायची. म्हणजे मी आत्मा आहे हे जे संतांनी सांगितलेलं आहे, अहम ब्रह्मास्मी, हे जे आहे मी ब्रह्म कसा आहे, तत्वमसी, तोच मी आहे असं जे म्हटलेलं आहे तर कसं आहे ह्याच्याबद्दलची पृच्छा नेहमी करायची आणि ह्याच्याबद्दल आपण प्रयत्न करत राहायचा. हे मनुष्य जन्माचं जे आहे ते
सार्थक करण्याचं हे चिन्ह आहे, एकमेव आहे, आणखीन कोणतेही जे आहे ते कार्य नाही. तर ते म्हणून म्हणतात आत्मेच्छा व्यवस्थितता, हा उपदेश त्यांनी इथे केलेला आहे. आणि नंतर निजग्रहात पूर्ण विनिर्गम्यता. मग आपण लवकरच निजग्रहात म्हणजे स्वतःच्या घराचा पूर्ण म्हणजे लवकर, स्वतःच्या घराचा लवकर, विनिर्गम्यता म्हणजे गम्यता, निर्गम्यता म्हणजे जायचं, आणि विनिर्गम्यता म्हणजे परत नाही यायचं. स्वतःच्या घराचा त्याग करायचा आणि परत घरी येऊ नका. त्या काळाला शंकराचार्यांच्या घराला संन्यास त्यांनी घ्यावा लोकांनी, असं त्यांना अपेक्षित होतं. म्हणून ते म्हणत होते की घर सोडून जे आहे तुम्ही संन्यास घ्या म्हणून, आणि परत घरी येऊ नका. म्हणजे असं नको की बाहेर गेल्यावर साधू म्हणून गेले आणि परत त्यांचं मन पलटलं आणि परत घरी आले, असं नाही. विनिर्गम्यता म्हणजे गेल्यावर जे आहे ते परत यायचं नाही. आता ह्या ठिकाणी जे आहे आम्ही त्याचा अर्थ असा घ्यायचा शंकराचार्यांच्या उपदेशाचा, की आम्ही आमच्या घराला सोडून जायचं आणि परत यायचं नाही. आणि आमचं घर कोणतं तर म्हणे देह हे आमचं घर आहे. या देहाला आम्ही जे आहे ते सोडलं तर मग काय होईल तर म्हणे आम्ही जे आहे ते घर सोडल्यासारखंच होईल, जसं शंकराचार्यांनी सांगितलंय. परत त्या देहामध्ये येणार नाही, म्हणजे परत देहबुद्धी होऊ देऊ नका. देहबुद्धी ते आत्मबोध हे करावी, शंकर आपल्या समर्थांनी म्हटलेलंच आहे. तर विवेकेतया वस्तूची भेटी द्यावी, विचाराने जे आहे ते त्याचा बाप करायचा संसाराचा, म्हणजे देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी त्या ठिकाणी यावी. म्हणजे निजग्रहात पूर्ण निर्गम्यता, विनिर्गम्यता अशा प्रकारचं त्या शिकवणीचा आम्हाला या ठिकाणी म्हणजे साधनेमध्ये तो विचार या प्रकारे प्रकट करता येईल. आणि संगस्सस्तु विधीयता म्हणजे सज्जनांचा संगस्सस्तु, सत्संगत्वे निस्संगत्व, सत्संगानेच ते जे आहे ते प्राप्त होईल, निस्संगत्व होईल. देहबुद्धी ते आत्मबोधी सत्संगानेच होईल. म्हणून सत्संगत्व विधीयता, सत्संग करायचा, सज्जनांचा संग करा. आणि भगवतो भक्ती दृढा धीयता, भगवंताच्या दृढ भक्तीचा आश्रय घ्या. आता काय होतं आपल्याला पुष्कळ वेळा की आश्रयाची आवश्यकता असते. गुरु आहे, भगवंत आहे, राम आहे, कृष्ण आहे, तर अशा प्रकारे, किंवा कोणी देवी देवता आहे, देवी आहे. जसं तुमच्या रामकृष्णांना जे आहे ते त्यांनी देवीचं व्रत घेतलेलं होतं आणि देवीच्याच नेहमी जे आहे ते सान्निध्यामध्ये होते. तसं ते म्हणतात की भगवंतो भक्ती दृढा धीयता, की दृढ राहून म्हणजे निश्चय त्या ठिकाणी हवा भगवंताच्या भक्तीचा. कोणताही आपला गुरु असेल, देव असेल, त्याची दृढ भक्ती त्या ठिकाणी करून त्याचाच आश्रय घ्या. प्रत्येक वेळेस त्यालाच आठवण करायची. आश्रय म्हटलंय त्यांनी या ठिकाणी. आश्रय घ्यायला हवा या ठिकाणी. असा जर तुम्ही भगवंताचा आश्रय घेतला तर काय होईल, गुरुचा आश्रय घेतला तर शांत्यादी परिचयता, म्हणजे त्या ठिकाणी शांती उत्पन्न होईल, शांतीचा तुम्हाला परिचय होईल. आणि शांतीचा परिचय होईल म्हणजे काय, शांत्यादी म्हटलंय त्यांनी. शांत आणि आदी म्हणजे शमदम जे हे आहे साधनेमध्ये, शमदम दीक्षा उपरम श्रद्धा समाधान, हे जे 6 हे आहे मार्ग आपल्या साधनेचे, हे जे आहे ह्या सर्वांबद्दल त्यांनी म्हटलंय की हे सर्व करायचं म्हणजे मग तुम्हाला शांतीचा त्या ठिकाणी परिचय होईल. आणि दृढतरम कर्माशु संतज्जता, मग अशा प्रकारे जे आहे ते जे योग्य कर्म नाहीये, दृढतरम कर्माशु संतज्जता, जे कर्म असं आहे की जे करण्यायोग्य नाहीये त्याला त्यज्यता, ते त्याला जे आहे ते त्याग करायचं, कठोर कर्माला त्याग करायचं असंही म्हटलेलं आहे. म्हणजे जे कर्म भगवंत ज्या ठिकाणी नाही अशा कर्माला करायचं नाही, असं त्यज्यता. आणि दृढतरम लागलीच टाकून द्या, त्याला वेळ नका लावू, विचार नका करू की आता मी उद्यापासून जे आहे ते सुरू करेन, अशा प्रकारे करणं असं नाही. उपदेश चुका आहे की दृढतरम लागलीच करा ते. आणि सद्विद्वाद उपसर्प्यता प्रतिदिन, म्हणजे सद्विद्वानु म्हणजे सद्विद्ध उपसृप्यता असं म्हटलंय. म्हणजे जे चांगले लोक आहे, साधू लोक आहे, जे सज्जन लोक आहे, जे महंत आहे, जे गुरु आहे, त्यांचं काय करायचं म्हणजे त्यांना जे आहे ते उपसृप्यता, त्यांच्याकडे जात जा, त्यांच्याकडे त्यांचा सहवास घ्या. प्रतिदिन रोज जात जा त्या ठिकाणी. आणि तत्पादुका सेव्यता, गुरुच्या चरण पादुका त्या ठिकाणी सेवन करा. असं संग करायचा गुरुचा, रोज गुरुकडे जायचं आणि त्यांनी काय करायचं म्हणजे त्यांच्या पादुकांचं सेवन करायचं. सपा 51 एक
उपदेश या ठिकाणी जे आहे ते अगदी प्रॅक्टिकल दिलेले आहे, साधारण दिलेले आहे, याच्याशिवाय पुढे जाता येत नाही. आणि हे सर्व कसं आहे तर म्हणे हे प्रिपरेशन आहे. आता आतापर्यंत ह्या ज्या आपण वाचल्या सर्व स्टेप्स या खरं म्हणजे प्रिपरेशनच्या आहे, की साधनेकरता प्रिपेअर स्वतःला कसं करायचं, तयार कसं करायचं, हे सर्व ह्या याच्यामध्ये जे आहे त्यांनी दिलेलं आहे. पहिल्या श्लोकामध्ये 8 स्टेप्स आहे आणि ह्या किती स्टेप्स झाल्या, 9, 10, 11 आणि 12 आणि 13 आणि 14 तत्पादुका संहितापर्यंत. ते ह्या स्टेप्स कशा आहेत म्हणजे ह्या स्टेप्स जे आहेत ते तुम्ही प्रिपेअर करा स्वतःला परमार्थ साधने करता, म्हणून या प्रिपरेटरी. नंतर मग जे आहे ते ज्ञानात्मक आहे, उपदेशात्मक आहे, उपदेश ग्रहण करण्याबाबत आहे, की ब्रह्मेकाक्षरमर्थता. आता ब्रह्म एक अक्षर जे आहे म्हणजे ओंकार, म्हणजे हे ओंकार उपासना जी आहे ती कशा प्रकारची आहे, प्रणव उपासना कशा प्रकारची आहे, श्रुतिशिरो वाक्यम समाकरणता, म्हणजे त्यांच्याशी जी आहे ती गुरुशी काय करायचं म्हणजे एकाक्षर ब्रह्माची जिज्ञासा करायची. म्हणजे ओंकार उपासना मी कशी करावी, ओंकार उपासना काय असते. आता या ठिकाणी आपण ओंकार उपासना यासाठीच करतो आहोत की आपल्याला त्याच्याबद्दलचं जे आहे ते प्रॅक्टिकल आपल्या समोर असायला हवा. ओंकार उपासना किती महत्वाची आहे शंकराचार्यांनी आपल्या उपदेशामध्ये या ठिकाणी सांगितलं, म्हणजे इट इज ऍब्सोल्युटली अटमोस्ट इम्पॉर्टंट असं म्हणायला हरकत नाही. तर ब्रह्मेकाक्षरमर्थता ही ओंकार उपासना, ही प्रणव उपासना जी आहे ती याची जिज्ञासा करा, याला समजून घ्या आणि याची प्रॅक्टिस करा. जे आपलं सर्व जे आहे जितकं याच्यातनं स्टेप्स जे आहेत ते आम्ही तंतोतंत या सर्व स्टेप्स फॉलो करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायला हवा. आणि मग हे जे ओंकार उपासना आहे ही कशी हवी तर म्हणजे श्रुतिशिरो वाक्यम समाकरणता. ही ओंकार उपासना समजून जे आहे ते श्रुतीने जे वाक्य सांगितलेले आहे, पण श्रुतीने कोणते वाक्य सांगितले, श्रुतीने बरेचसे वाक्य सांगितलेले. तर श्रुती शिरो वाक्य, श्रुतीने ज्या वाक्यांना आपल्या शिरावर ठेवलेलं आहे, सर्वात जास्त महत्व दिलेलं आहे, असे जे वाक्य आहे ते समाकरणताम, त्याचं तुम्ही श्रवण करा. सम आकरणताम, आकरण म्हणजे ऐकणं, सम त्याचं जे आहे ते अनुसंधान करा त्याचं, आणि त्याच्याबद्दल जे आहे नीट समजून घ्या. तर अशी श्रुतींची शिरोवाक्य कोणती आहे तर म्हणजे ते महावाक्य आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे अहम ब्रह्मास्मी एक महावाक्य आहे. अयमात्मा ब्रह्मा मी जे आहे ते मांडूक उपनिषदात पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर जे आहे ते तत्वमसी छांदोग्यामध्ये आहे. आणि ब्रह्म हे जे आहे ते शेवटलं आहे हे वाक्य. मला वाटतं ते बृहदारण्यक उपनिषदाचं आहे बहुतेक. तर हे 4 वाक्य जे आहे हे 4ही वाक्याचं जे आहे ते या महावाक्यांचं काय करा म्हणजे श्रवण करा, किंवा कोणत्याही एका महावाक्याचं श्रवण करा. म्हणजे काय होईल त्याच्यामुळे तुमचं अज्ञान त्या ठिकाणी जाईल. याच्याकरता तुम्ही काय करा, श्रुती शिरो वाक्यम, श्रुतीनी ज्यांना मुख्य मानलेलं आहे जे महावाक्य आहे त्याचं तुम्ही श्रवण करा. ओंकार उपासनेची जिज्ञासा करा गुरु समोर. आणि कसं करा तर म्हणे सद्विदात उपसप्यता, म्हणजे त्यांच्याजवळ जायचं, सज्जनांजवळ गुरुजवळ जायचं आणि त्यांच्या चरणपादुका सेवन करा. म्हणजे चरणपादुकांचं जे आहे त्यांच्यावर नमन करायचं, त्याची पूजा करायची, त्यांना विनंती करायची की मला तुम्ही याचा उपदेश करा. अशा प्रकारे जे आहे ते जेव्हा गुरु आम्हाला त्याच्याबद्दल सांगतील, ओंकार उपासना सांगतील, या महावाक्याबद्दल आम्हाला जे उपदेश देतील, ते हे सर्व काय आहे तर म्हणे या वाक्यांचा मग आपण काय करायचं तर म्हणे उपदेश काय, याच्यावर आम्ही चिंतन करायचं, विचार करायचा. वाक्यार्थश्च विचार्यता, म्हणजे या महावाक्यांचा आम्ही विचार करायचा. आता आपण 3ऱ्या श्लोकामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी 3ऱ्या श्लोकाचाच आपण अर्थ या ठिकाणी डिटेलमध्ये पाहणार आहोत. हे 2 पहिलेले पण पाहिलेले आहे. तर वाक्यार्थश्च विचार्यता, म्हणजे वाक्याचा आम्ही काय करायचा, विचार करायचा. कोणत्या वाक्याचा विचार करायचा, महावाक्याचा विचार करायचा. जे महावाक्य आम्हाला गुरुने सांगितलेलं आहे त्या महावाक्याचा विचार करायचा असं त्यांनी या म्हटलेलं आहे. म्हणजे ते ऐकायचं आणि त्याच्याबद्दल विचार करायचा. म्हणजे हे कसं झालं, हे श्रवण सारखं झालं. गुरुनी काही सांगावं आम्ही त्याला ऐकावं आणि मग त्यांनी जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही त्याला विचार करायचा. आता वाक्यार्थश्च विचार्यता, तर जसं ह्या ठिकाणी म्हटलं की श्रवण साधना म्हणजे आता काय की आपल्याला श्रवण मनन
निधिध्यासन ह्याच्यावर आपण आलेलो आहे. आता शंकराचार्यांनी जे आहे ते पहिले प्रिपरेटरी स्टेप्स घेतल्या की प्रिपरेशन करा म्हणून. त्याच्यानंतर आता ते म्हणतात की तुम्ही श्रवण करा. त्याचं महत्व कशा प्रकारचं आहे की श्रवण करा म्हटल्यानंतर तर म्हणे कर्मयोगेन चित्तशुद्धी. कर्म जर आम्ही केलं, निष्काम कर्म केलं तर आमच्या चित्ताची शुद्धी होते. आता ह्या ठिकाणी आम्ही काय करतो, ह्या ठिकाणी आम्ही अभ्यास करतो आहोत शंकराचार्यांचा स्तोत्राचा. हे कर्म जे करतो आहोत या कर्माने काय होईल, आमची चित्तशुद्धी होईल. कर्मयोगेन चित्तशुद्धी. कर्मयोग, कर्म कसं हवं, सकाम नको, निष्काम कर्म हवं, चांगलं कर्म हवं. भगवंताला जाणण्याचं आम्ही कर्म या ठिकाणी करतो आहोत की भगवंताला आम्ही कसं जाणायचं. तर हे कर्मयोगेन चित्तशुद्धी, कर्मयोगेन मननिवृत्ती. म्हणजे आमच्या अंतःकरणामध्ये जो मल आहे, मल काय आहे, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हा मल आहे. तर हे जे हे जो मल आहे हा जो आहे तो दूर होईल कशामुळे, कर्मयोगेन, कर्म केल्याने, जे श्रवण केल्याने ही चित्तशुद्धी होईल असं मला सांगायचं या ठिकाणी. आणि उपासनेन विक्षेप निवृत्ती. उपासना जर केली तर मनाची चंचलता कमी होईल. विक्षेप म्हणजे चंचलता, मनाची चंचलता त्या ठिकाणी कमी होईल. म्हणून उपासना करायची. म्हणजे रोज आम्ही जे जप करतो, तप करतो, ध्यान करतो, रोज काहीतरी नित्य वाचतो, ही उपासना एक प्रकारची. नित्य प्रार्थना करतो, हे सर्व उपासनेमध्ये येतो. तर हे उपासनेन विक्षेप निवृत्ती. तर कर्मयोगेन चित्तशुद्धी, उपासनेन विक्षेप निवृत्ती. तर काय होईल की चित्ताची शुद्धी होईल आणि चित्त जे आहे ते चंचल राहणार नाही. चित्ताची चंचलता उपासनेने कमी होईल. आता ह्या ठिकाणी श्रवण सांगितलंय की वाक्यार्थश्च विचार येता. म्हणजे तू गुरुला विचारायचं की हे वाक्य काय आहे आणि ते श्रवण करायचं आणि त्याच्यावर विचार करायचा. तर ते म्हणतात की म्हणे विचाराने काय होईल, श्रवणेन अज्ञान निवृत्ती. श्रवण केल्याने जे आहे ते अज्ञानाची निवृत्ती होईल. म्हणजे आमचं अज्ञान जाईल. मी कोण आहे, आज जो आम्हाला भ्रम आहे की मी हा देह आहे, मन बुद्धी चित्त अहंकार प्राण हे सर्व काही मीच आहे, हा जो माझा भ्रम आहे हे काय म्हणे, हे अज्ञान आहे. आणि मी खरा कोण आहे, मी मान न मान तू आहे भगवान, किंवा हे समजणं की बा मीच आत्मस्वरूप आहे आणि सर्व जग आत्मस्वरूप आहे. त्याच्यानंतरची पायरी येते, पण मी आत्मस्वरूप आहे असं समजणं याला ज्ञान म्हणतात. आणि मी देह आहे हे समजण्याला अज्ञान म्हणतात. तर हे अज्ञान कशाने जाईल, तर म्हणे श्रवणाने हे अज्ञान त्या ठिकाणी जाईल. म्हणून श्रवणेन अज्ञान निवृत्ती आणि मननेन संशय निवृत्ती. मग याच्यानंतर जेव्हा आम्ही श्रवण केलं तर श्रवण केल्यावर आता आम्हाला कळलं तर काहीतरी आम्हाला मनामध्ये संशय उभे राहतात की बा हे मी, हा खरंच कसा, हा मी आहे का. मग त्याच्याबद्दलचे काही संशय जे असतील ते गुरुला विचारून, ग्रंथामध्ये पाहून, गुरु आणि सज्जनांशी त्याच्याबद्दल संगती करून त्याच्याबद्दल माहिती काढणं, याला म्हणतात ते मननेन संशय निवृत्ती. मनन करून जे आहे ते संशय पूर्ण घालवायचे. म्हणजे ही काय याच्यामध्ये की वाक्यार्थश्च विचार येता, हा श्रवणाचा हे आहे उपदेश. आणि दुसरा आहे श्रुतिशिर पक्ष समाश्रियता. म्हणजे महावाक्याचा तुम्ही आश्रय घ्या, म्हणजे त्याच्याबद्दलचा पूर्ण नीट निश्चय करून घ्या. तो आहे तो मननाचा उपदेश आहे. म्हणून लागलीच श्रवणानंतर मनन या ठिकाणी आलंय की मननाचा उपदेश त्यांनी केला की श्रुतिशिर पक्ष समाश्रियता. दुसरा पुढचा स्टेप जो आहे तो दुसरं चरण जे आहे म्हणूया आपण त्याला. आणि त्याच्यानंतर मग काय करायचं, मग त्याच्यानंतर निधिध्यासन आलं. श्रवण मननानंतर निधिध्यासन आलं. तर हे शब्द आपल्या सर्वांना ओळखीचे आहे. तर निधिध्यासन मध्ये काय होईल की म्हणे आमचा निश्चय होईल, जसा जसा संशय जाईल, संशय जसा जसा जाईल तसा तसा निश्चय पक्का होईल. आणि एकदा पूर्ण निश्चय झाला की मग त्याच्यामध्ये आम्ही राहायचो, त्याला म्हणतात ते निधिध्यासन. म्हणजे जे आहे की वासना निवृत्ती. तर हा तिसरा जो आहे दुस्तर्कार्थ श्रुतिशिरो वाक्य समाश्रियता, दुस्तर्कास्तु विरम्यता आणि श्रुतिमतच तर्को अनुसंधीयता. आता हे श्रुतिमतच तर्को अनुसंधीयता हा काय, तर म्हणे हा जो आहे तो निधिध्यासन आहे. आणि दुस्तर्कार्थ सुविरम्यता काय, तर म्हणे जे आहे ते दुस्तर्क आहे, जे तर्क जे आहे ते योग्य नाही परमार्थाच्या म्हणजे अध्यात्माच्या, त्याला दूर करायचं म्हणजे संशय दूर करायचं. ते सुद्धा मननामध्ये येतं. पण निधिध्यासन म्हणजे काय येतं, श्रुतिमतच तर्को अनुसंधीयता. तर त्यांनी काय करायचं, त्यांनी म्हणे निधिध्यासन करायचं. तर असं श्रवण मनन आणि निधिध्यासन हे काय करायचं, तर म्हणे हे जे आहे ते गुरुकडे जाऊन आम्ही त्याला गुरुकडे जाऊन जे आहे त्याला प्राप्त करायचं असं ते या ठिकाणी म्हणतात.
तर आम्ही पाहिलं, श्रवण पाहिलं, मनन पाहिलं आणि आता निधिध्यासन पाहिलं. आता श्रवणामध्ये परत येऊया, कारण श्रवणाचा विचार या ठिकाणी चाललेला आहे. तर श्रवणामध्ये काय आहे, तर म्हणे श्रवणामध्ये जे आहे ते म्हणतात की म्हणे आम्ही ऐकतो. तर श्रवण जे आहे ते नुसतंच ऐकणं, लिसनिंग इज नॉट हिअरिंग. म्हणजे त्या ठिकाणी काय हवं की श्रुतिशिरो वाक्यम समा करण्याचा म्हटलेलं आहे. त्यांनी म्हणजे नुसतंच ऐकायचं नाही, त्याला जे आहे ते कानाने ऐकल्यावर त्याच्याबद्दल विचार करायला हवा. म्हणून वाक्यातच ते विचार येता मी आले. नुसतंच ऐकणं वेगळं आहे आणि नीट ऐकून त्याच्याबद्दल विचार करायचा, याला ते जे आहे त्यांनी श्रवण म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांनी असं म्हटलं या ठिकाणी की सम आकरण, त्या म्हणजे बरोबर कानांमध्ये जाऊन त्याच्याबद्दल विचार होऊन ते बरोबर तुमच्या ह्याच्यामध्ये आलं पाहिजे. याच्याकरता श्रद्धा हवी, याच्याकरता फक्त एकाग्र हवं, तेव्हा ते श्रवण बरोबर होईल. श्रद्धा नसेल तर श्रवण बरोबर होणार नाही. श्रवणाबद्दलच हे चिंतन चाललंय या ठिकाणी, श्रवण कसं हवं, की श्रवण ओनली लिस्निंग नको. तर श्रवणामध्ये काय हवं तर म्हणजे श्रद्धा हवी. श्रवणामध्ये काय हवं तर म्हणजे चित्ताची एकाग्रता हवी. चित्त जर एकाग्र नसेल त्या ठिकाणी ते श्रवण नाही होणार. सिंगल पॉइंटेड ज्याला आपण म्हणतो, सिंगल पॉइंटेड कॉन्सन्ट्रेशन. बरं, ज्याचं मी आम्ही ऐकतो आहो जे, आणि पूर्ण लक्ष देऊन आम्ही ऐकतो आहो, समजायचा प्रयत्न करतो आहो, पूर्ण श्रद्धेने प्रयत्न करतो आहो, त्याचं आम्हाला त्या विचाराचं महत्व असायला पाहिजे, ज्याला आम्ही महत्व बुद्धी म्हणतो. म्हणजे जे आहे जो विचार या ठिकाणी चाललेला आहे, अध्यात्माचा विचार चाललेला आहे, त्याच्यावर पूर्ण श्रद्धा हवी की यांनी आमचं कल्याण होणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी चित्ताची एकाग्रता हवी आणि त्याचं महत्व आम्हाला असायला हवं. ते महत्व नसेल अध्यात्माचं, मी कोण हे जाणण्याचं, तर मग त्या ठिकाणी महत्व बुद्धी असणार नाही. महत्व जर नसेल तर मग तुमचं श्रवण कसं होईल, तर म्हणजे श्रवण दोषपूर्ण होईल. आणि मग असं नीट चांगलं श्रवण करून मग त्या ठिकाणी काय करायचं, एकदा पटलं, श्रद्धा झाली आणि एकदा जे आहे ते चित्त एकाग्र झालं आणि एकदा त्याचं महत्व पटलं, त्या ह्याचं कशाचं, त्या विषयाचं महत्व पडलं, म्हणजे त्या उपदेशाचं महत्व पटलं, की मग सार ग्रहण जे आहे त्या ठिकाणी सार सार ग्रहण सामर्थ्य, कोर टीचिंग ज्याला आपण म्हणतो, यांनी श्रवणामध्ये काय सांगितलेलं आहे, यांना सांगायचं काय आहे, व्हॉट इज द कोर मेसेज किंवा व्हॉट इज द टेक अवे, ते त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला श्रवणाचे हे सर्व बाजू आहे की श्रवण कसं करायचं. आणि मग श्रवणाची एक बाजू आणखीन त्यांनी सांगितली आहे शेवटली, की दीर्घकाल याचं चिंतन करायचं. दीर्घकाल श्रवण करा, म्हणजे तेच 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 परत 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 जे आहे ते त्या ठिकाणी तुम्ही करा. मग त्याला त्या श्रवणाला, अशा याला जे आहे त्यांनी श्रवण म्हटलेलं आहे. कारण तुम्ही जर त्याला महत्व दिलं तर चित्त एकाग्र होईल, आणि चित्त एकाग्र झालं तर मग तुमचं जे आहे ते तुम्हाला विचार येईल श्रवण करताना की मी दुःखी काय, आणि मी दुःखीचं जे आहे ते म्हणजे अनर्थ परंपरा ज्याला आपण म्हणतो, या दुःखाचं बीज काय आहे, अनर्थ परंपरा काय, हा जो अनर्थ होतोय माझ्याकडे याचं काय हे आहे, हे श्रवण केल्यानंतर, दीर्घकाल श्रवण केल्यानंतर त्या ठिकाणी. म्हणजे एखादं जर तुम्हाला माहित असेल, एखादं असं वाटलं की बा मला समजत नाही, तर तुम्ही परत परत वाचा त्याला. मग परत परत वाचल्याने काय होईल, त्याच्यामध्ये सूक्ष्मता येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला जे पहिले नव्हतं कळलं ते नंतर कळेल, आणखीन पहिले नव्हतं कळलं ते नंतर कळेल, असं कळत जाईल. आणि मग एक अशी वेळ येईल की तुम्हाला एकदम आनंद होईल की अरे मला कळलं, आणि त्या ठिकाणी तुम्हाला आश्चर्य सुद्धा निर्माण होईल. तर आनंद निर्माण होणं, विस्मय निर्माण होणं, एक मिनिंग ऑफ मिनिंग म्हणून पुस्तक आहे, त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे त्यांनी की कशा प्रकारे श्रवण करावं, कशा प्रकारे वाचावं. आणि म्हणे जेव्हा हे असं होईल की तुम्हाला आनंद झाला आणि तुम्हाला विस्मय झाला, तर म्हणे ते श्रवण, त्याला ते श्रवण. तर मग श्रवणाने काय झालं, तर म्हणे सीड ऑफ ऑल द कॉज किंवा रूट कॉज ऑफ ऑल द दुःख, सफरिंग. तर हे जे सफरिंग आहे, ही जी हे कशामुळे आहे, तर मग श्रवणामध्ये आपल्याला असं कळतं की हे सेल्फ इग्नोरन्स ज्याला आपण म्हणतो, अज्ञान ज्याला म्हणतो, की मी कोण आहे हे आपल्याला ज्याला माहित नाही, रूट ऑफ द प्रॉब्लेम जी आहे ती आम्हाला माहित नाही. मला हे माहित नाही की मी कोण आहे, म्हणून माझ्या हिशोबाने तर म्हणे मीच बॉडी आहे, आणि हे जे माझं सर्व लिमिटेड चाललेलं आहे, माझं लिमिटेड जग आहे, माझं लिमिटेड जेवढा कुटुंब आहे, संसार आहे, राष्ट्र आहे, कुटुंब, ऑफिस आहे, ते सर्व जे आहे मी समजतो की ते सर्व काही माझं आहे. आणि हे जे अशा प्रकारचा विचार आहे त्याला म्हणतात अविद्या. मी देह आहे असं म्हणणं अविद्या, आणि हे रूट कॉज आहे, हे आम्हाला माहित नाहीये, म्हणून त्याला त्यांनी सेल्फ इग्नोरन्स म्हटलंय, अज्ञान. आय डोंट नो इन रिअलिटी हु एम आय.
आम्ही जे समजतो ते नाहीये, तो भ्रम आहे, त्याला त्यांनी अविद्या म्हटलंय. मग या अविद्येमधनं काय निर्माण झालं, तर म्हणे या अविद्येमधनं जे आहे ते काम निर्माण झालं. म्हणजे राग द्वेष हे सर्व ह्या अविद्येमधनं निर्माण झाले. कारण मी जेव्हा म्हटलं माझा देह, माझं कुटुंब, मग तिथे जर काही गडबड झाली तर मला राग येतो, मला त्या ठिकाणी क्रोध येतो. आणि त्यांचं जर, कारण त्यांच्याशी माझा राग आहे, प्रेम आहे, त्या ठिकाणी आसक्ती आहे, म्हणून मला जे आहे ते त्या ठिकाणी काय होतं तर म्हणे क्रोध येतो जर त्यांचं बरोबर नसेल चालत. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर सर्व त्या ठिकाणी काय होतात म्हणे हे का निर्माण होतात, कारण माझी अविद्या आहे की मी हा ध्येय आहे म्हणून. मग काम जर निर्माण झाला मग त्या ठिकाणी काय, म्हणजे ही जी काम म्हणजे इच्छा. मग ही इच्छा जी निर्माण होते, काय निर्माण होते ही इच्छा, म्हणजे नेहमी असं वाटतं की मी सुखी असावं आणि माझं कुटुंब, माझे नातलग, मित्रवर्ग, राष्ट्र, सोसायटी हे सर्व सुखी असावं. अशा प्रकारचं जे आहे ते आम्हाला असं वाटतं. हे कुठून निर्माण झालं, मी आणि माझं म्हटलं म्हणून निर्माण झालं. आता खरं म्हणजे काय आहे की खरं म्हणजे ह्याच्यामध्येच जे आहे ते मी कोण आहे हे लपलेलं आहे, हे आम्हाला माहित नाही या ठिकाणी. मला असं वाटतं की म्हणजे मला जर असं झालं, मी आणि माझं पूर्ण झालं की मी सुखी होईल, पण ती त्या ठिकाणी चूक आहे. मी माझं जर म्हटलं मला जर माझं पूर्ण होत असेल तर मी सुखी होईल, असं त्या ठिकाणी जे आहे ते होत नाही. एक झालं की दुसरं लागतं, दुसरं झालं की तिसरं लागतं. शिक्षणाच्या वेळेस असं वाटतं बा की मला जे आहे ते काहीतरी चांगले नंबर आले पाहिजे, उत्तम मार्क्स आले पाहिजे, मग उत्तम जॉब मिळाला पाहिजे, मग उत्तम लग्न झालं पाहिजे, नंतर उत्तम पुढची पिढी झाली पाहिजे. अशा प्रकारचं पुढे पुढे काही ना काहीतरी त्या ठिकाणी चालूच राहतं. मग आपल्याला असं वाटतं नेहमी की मी हे गेल्यानंतर, हे मिळाल्यानंतर सुखी होईल, आय विल बी हॅपी. पण आफ्टर दिस असं वाटत राहतं. अल्टिमेटली काय होतं म्हणजे अल्टिमेटली जे आहे ते स्टील यू आर हंटिंग फॉर हॅपीनेस, असं शेवटी जे आहे ते. म्हणजे क्षितिजासारखं होतं की आपल्याला वाटतं आता झालं, आता हे झालं की मला सुख मिळेल, पण ते तसं सुख त्या ठिकाणी होत नाही. ते क्षितिज आणखीन जे आहे ते दूर चाललं जातं टू द एक्सटेंट की तुम्हाला मृत्यूपर्यंत तुम्ही पोहोचता. आणि लाईफ आफ्टर लाईफ अशा प्रकारची ती सायकल त्या ठिकाणी चालत राहते. हा जो ह्या ठिकाणी चित्र दिलेला आहे की आम्हाला श्रवण काय करायचं आहे, याचा हा गाभा आहे की आम्हाला ह्याच्याबद्दल श्रवण करायचं आहे. ही अनर्थ परंपरा कुठून सुरू झाली, म्हणजे अनंत परंपरा जी आहे त्या अविद्येपासून सुरू झाली. अविद्येपासून जे आहे, अविद्या म्हणजे आय डोंट नो हु एम आय, सेल्फ इग्नोरेन्स. मग तिकडनं काय उच्च झालं पुढे तर म्हणे काम उत्पन्न झाला, इच्छा उत्पन्न झाली. आणि मग त्याच्यानंतर काय झालं म्हणजे त्याच्यात मग काम उत्पन्न झालं तर म्हणे कर्म आलं त्या ठिकाणी. आणि कर्म आलं तर कर्मफळ आलं. आणि कर्मफळ आलं तर काय झालं, त्या फळाप्रमाणे, कर्माप्रमाणे परत पुनर्जन्म जे आहे त्या ठिकाणी येत राहिला. तर अशा प्रकारे कारण काय हे आम्हाला समजायचं या ठिकाणी, की आमचं कारण काय आहे, की आम्ही कुठनं हे सर्व सुरू झालं. सेल्फ इग्नोरन्समुळे हे सुरू झालं. मग आता प्रश्न हा उत्पन्न होतो की जर अशा प्रकारचे अनंत कोटी जन्म आमचे सेल्फ इग्नोरन्स मध्ये गेले, म्हणजे ते म्हणतात की ही जी चूक आहे, ही चूक जी आहे ती आम्हाला जन्मोजन्मी जी आहे ही चूक आम्ही करत आलो. म्हणजे त्या ह्याची गोष्ट सांगतात की बाईची, म्हातारी बाई होती आणि सुई शोधत होती घराच्या बाहेर, आणि आणखी लोक तिच्याबरोबर मदत म्हणून शोधू लागले. मग कोणीतरी तिला विचारलं, अरे तुझी सुई कुठे पडली हे तर सांग, म्हणजे त्याप्रमाणे आम्ही तुला शोधून देऊ, कारण तुझं कदाचित तेवढी दृष्टी नसेल, तुझे डोळे कमजोर झाले असतील. मग ते म्हणाले की म्हणे हो माझी सुई तर म्हणे घरामध्ये पडली, हरवली आहे. आता सुई जर घरामध्ये हरवली आणि तुम्ही बाहेर शोधता, काय मतलब आहे त्याचा. तसंच हे आहे की आम्हाला जर काय आमची इच्छा आहे की आम्हाला सुख हवं, मग आम्ही सुख कुठे पाहायचो, आम्ही बाहेर पाहायचो की आतमध्ये पाहायचो. सुख जर बाहेर आम्ही सतत पाहत राहतो तर म्हणजे तुम्ही चूक ठिकाणीच ते शोधता, जशी ती बाई सुई शोधते तसं. तर सेल्फ इग्नोरन्स असेल तर मग काय करायचं, तर म्हणजे सेल्फ नॉलेज त्या ठिकाणी हवं. सेल्फ इग्नोरन्सचं उत्तर काय, म्हणजे सेल्फ नॉलेज. अज्ञान जर आहे, अविद्या जर आहे, तर त्याची निवृत्ती करणं हाच त्याचा उपाय. जिथे सुई हरवलेली आहे त्या ठिकाणी शोधणं. म्हणून काय की नॉलेज अलोन कॅन डिस्ट्रॉय अज्ञान. ज्ञानच फक्त असं आहे, ज्ञानम सर्वेषु असं जे म्हटलेलं आहे, कर्मेषु ज्ञानम अखिलम, असं ते आहे श्लोक त्याच्यामध्ये 4थ्या अध्यायामध्ये. त्यांचं असं म्हणणं आहे की सर्व जे आहे ते शेवटी काय तर म्हणजे ज्ञानच आहे जे तुम्हाला जे आहे ते अज्ञान तुमचं दूर करेल, असं त्याचा अर्थ आहे त्या श्लोकाचा. तर
आता असा जर अर्थ झाला की म्हणजे आम्हाला ज्ञानच हवं आणि तेव्हाच ते अज्ञान जाईल, सेल्फ नॉलेजच हवं तेव्हाच सेल्फ इग्नोरन्स जाईल, हे जर आता एकदा पक्क श्रवणाने झालं तर मग आम्हाला असं लक्षात येईल की मग आम्ही जर तीर्थयात्रा केल्या, आम्ही जर जप केला, आम्ही जर तप केलं, आम्ही जर काहीतरी विष्णू सहस्त्रनाम किंवा कोणतं स्तोत्र किंवा कोणती पोथी रोज म्हणत राहिलो, किंवा कुठेतरी जाऊन आम्ही जे आहे ते बाहेर सोशल वर्क केलं, हॉस्पिटलमध्ये जाऊन सोशल वर्क केलं, इकडे तिकडे जाऊन सोसायटीमध्ये जाऊन वर्क केलं, तर मग हे सर्व कसं आहे तर म्हणे हे सर्व तुम्हाला निश्चित फायदा देतील, असं नाही की फायदा नाही देणार, पण ते कुठे कुठे फायदा देतील तुम्हाला. त्यामुळे तुमचं जे आहे ते चित्तशुद्धी करतील. कर्मयोगे चित्तशुद्धी, कर्मयोगाने जे आहे निष्काम कर्म केल्याने तुमची चित्तशुद्धी होईल आणि ते चित्तशुद्धी करून ते तयार होईल परमार्थाचा ज्ञान ग्रहण करण्याकरता. हे ह्या ठिकाणी स्पष्टता हवी जेव्हा मी कुठेही काही बाहेर कर्म करतो. म्हणजे साधना, अशा प्रकारची साधना जी आहे, तीर्थयात्रा, जपजाप, पूजा अर्चा, उत्सव आणि जे आहे जितके काही आपले हे आहे निष्काम कर्म, हे काय करेल तर म्हणे ऑल दिस साधनाज विल हेल्प टू प्युरिफाय युअर माइंड. ते तुम्हाला सेल्फ इग्नोरन्स दूर नाही करणार. तुम्ही आता कोणाकडे जाता, दरवर्षी जाता, एखाद्या ह्याला गजानन महाराजांच्या ह्याला जाता किंवा कुठे गणेशाच्या ह्याला जातात, दर्शनाला जातात किंवा आणखीन कुठे तिरुपतीला जातात दरवर्षी, म्हणजे तुम्ही जायला हरकत नाहीये, पण असं आहे की ते तुम्हाला सेल्फ इग्नोरन्स दूर करणार नाही. आणि जोपर्यंत सेल्फ इग्नोरन्स दूर होत नाही तोपर्यंत तुम्हाला सुख जगामध्ये म्हणजे संसारामध्ये मिळणार नाही. हे खूपच त्या ठिकाणी अगदी पक्कच लक्षात ठेवायला हवं. कारण की सेल्फ इग्नोरन्सला ते अटॅक नाही करत आहे तुमची तीर्थयात्रा किंवा तुम्हाला जे आहे ज्या ठिकाणी तुमच्या गुरुच्या ठिकाणी जाता, तुम्ही दरवेळेस जाता, तर ते अटॅक नाही करत, ते ज्ञानच त्या ठिकाणी अटॅक. आणि मग काय होईल की अज्ञान तसंच राहील, तुम्ही फक्त चक्कर काढत राहाल आपल्या गुरुची. तर तसं व्हायला नको, स्पष्टता त्या ठिकाणी हवी. तो जो फायदा होणार आहे गुरुच्या ठिकाणी जाऊन तो होणार आहे. तर क्षमा करण्याचा म्हणजे बुद्धी, कोणती बुद्धी मला हवी, कोणत्या श्रवणाचं माझं महत्व आहे, ही महत्व बुद्धी जी आहे ती समजून घ्यावी की या बुद्धीचं महत्व काय आहे. की सेल्फ इग्नोरन्स जी आहे त्या ठिकाणी सेल्फ नॉलेज घेणं हीच महत्वाची बुद्धी आहे. आणि म्हणून ही महत्वाची बुद्धी जी आहे सेल्फ नॉलेजनी सेल्फ इग्नोरन्स डिस्ट्रक्ट करायचा, म्हणजे नाश करायचा सेल्फ इग्नोरन्सचा. त्याला वेपन काय आहे, सेल्फ नॉलेज. म्हणजे मी कोण आहे हे जाणणं म्हणजे आत्मबुद्धी. म्हणून समर्थांनी म्हटलंय की देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. मग आता याच्याकरता काय करावं, म्हणजे याच्याकरता तर श्रवणाकरता यू नीड अ मास्टर, यू नीड अ लाईव्ह मास्टर, यू नीड गुरु. आता आपल्याकडे गुरु आहे, डॉक्टर काका आहे या ठिकाणी, अधिष्ठान त्यांचं आहे या बैठकीला, पण त्याच्याकरता गुरु हवा. आणि तो गुरु कसा हवा, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू, म्हणजे त्याला सर्व त्याचं ज्ञान असायला हवं, पूर्ण वाङ्मयाचं, पूर्ण ह्याचं शास्त्राचं ज्ञान असायला हवं. तो दयाळू असायला हवा. म्हणजे काय की म्हणजे जो आहे तो तुम्हाला सांगेल तो. आणि तो कसा हवा तर म्हणे ही शुड बी एबल टू कम्युनिकेट विथ यू. तुमची आणि त्यांच्यामध्ये जे आहे कम्युनिकेशन इफेक्टिव्ह असावं, अशा प्रकारचा तो असावा. अशा गुरुकडे जे आहे तुम्ही जावं. मग तुम्ही लाईव्ह मास्टरकडे कशाला जायचं, ग्रंथांनी करा की आता मी ज्ञानेश्वरी वाचतो, तासबोध वाचतो, म्हणजे काय प्रॉब्लेम आहे. ते म्हणे नाही, तसं नाही चालणार आहे. वर्ड्स कॅरी अ पॉवर. म्हणजे तो जो गुरु आपल्या मुखानी जे काही तुम्हाला जे आहे ते महावाक्याचा उपदेश देईल, महावाक्याबद्दल तुम्हाला सांगेल, शास्त्राबद्दल जे सांगेल, सद्गुरु जे सांगेल, ते जे आहे त्याचं महत्व वेगळंच असेल. त्याच्यामध्ये जे आहे एक पुश असेल, त्याच्यामध्ये एक फोर्स असेल, ते तुमच्या चित्ताला भेदून जातील. अशा प्रकारचे ते वाक्य त्या ठिकाणी होतील. म्हणजे तुमचे जे संशय जे आहे ते संशय तुमचे छिन्न, म्हणजे त्याला म्हणतात की छिन्नस्तु संशय हा, की तुमचे संशय सर्व जे आहे छिन्न करण्याचं पॉवर त्या शब्दांमध्ये असेल. आता काय की असं उदाहरण जर द्यायचं गेलं तर आता आम्ही आता लहान मुलांना म्हटलं की अरे तू टीव्ही पाहू नको, अरे तू आपलं कम्प्युटर पाहू नको. मग आता त्याप्रमाणे ते पेरेंट्स जर तसं वागत असतील तर त्याचा जो आहे त्याच्यावर परिणाम होईल मुलांवर. पण समजा पेरेंट्सही जर खेळत असतील कम्प्युटर आणि मुलगाही एकीकडे कम्प्युटर खेळतोय आणि पेरेंट्सही कम्प्युटर खेळतात, त्यामुळे त्याच्यावर जे परिणाम होणार. तसं गुरु आणि शिष्य या ठिकाणी की गुरुही तशाच प्रकारचा असला पाहिजे.
म्हणजे वेदांताचं शिक्षण कसं आहे, वेदांताचं शिक्षण युनिव्हर्सिटी शिक्षण नाहीये. आता युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा जे आहे ते ज्ञानेश्वरी 5 मार्काची आणि दासबोध 10 मार्काचा आणि 5 मार्काचा असं काहीतरी आहे तिथे सुद्धा. तिथेही त्यांची अध्यासनं आहे. पण ते कसे की कोणतेही जर तुम्ही कशामध्ये फिलॉसॉफी कराल, म्हणजे काहीतरी PhD घ्याल एखाद्या विषयावर, की तुकाराम महाराज कसे गेले आणि तुम्ही PhD घेतली त्याच्याबद्दल, की त्यांचा शेवट कसा झाला, ते चांगलं आहे, उत्तम आहे, यात काही वाद नाहीये. पण वेदांताची युनिव्हर्सिटी जी आहे ती काय होईल की शेवटी तुम्हाला शब्दज्ञान त्या ठिकाणी जे आहे होईल, विल नॉट डिस्ट्रॉय युअर इग्नोरन्स अनलेस यू फोकस ऑन दॅट. ते तुम्हाला परिपक्व करेल. कशाकरता परिपक्व करेल? सेल्फ इग्नोरन्स जावं आणि सेल्फ नॉलेज त्या ठिकाणी यावं, याच्याकरता ते तुम्हाला तसं प्रिपरेशन करेल. पण ते जाणार नाही. इट विल नॉट डिस्ट्रॉय युअर इग्नोरन्स. कारण की तुम्ही शेवटी काय केलंय, म्हणजे PhD घेतली आहे ना, त्याचा काय तुम्ही अभ्यास जो केला 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष, त्याचा परिणाम काय झाला, त्यामुळे तुम्ही PhD घेतली. मग PhD मध्ये त्याचं रूपांतरण झालं, PhD मध्ये त्याचा परिणाम झाला. पण तुम्ही जिथे आहात तिथेच राहिला, की तुमचं सेल्फ इग्नोरन्स गेलंच नाही. तर श्रवण कशा करता हवं हे सर्व या ठिकाणी चाललेलं आहे, की श्रवणाचं महत्व काय आहे. श्रवणाचं महत्व हे आहे की श्रवण करून नंतर मनन करून त्याचं चिंतन करून होल पर्सनॅलिटी शुड बी ट्रान्सफॉर्म. मनुष्यामध्ये परिवर्तन, आंतरिक परिवर्तन त्या ठिकाणी झालं पाहिजे. याला त्यांनी श्रवण मनन जे आहे ते निधिध्यासन अशा प्रकारचा त्यांनी हे दिलेलं आहे, की अनलेस यू गेट ट्रान्सफॉर्म, दिस इज नॉट श्रवण मनन निधिध्यासन. मग ते आहे ते तुम्ही नुसतं जे आहे ते तेवढ्यापुरतं श्रवण आणि त्याच्यानंतर परत आपली येरे माला माझ्या मागल्या तशा प्रकारचं जे आहे ते त्या ठिकाणी तुमची जी आहे स्थिती राहील. म्हणजे होल पर्सनॅलिटी हॅज टू बी चेंज. आणि म्हणून महत्व बुद्धी या ठिकाणी म्हणजे सेल्फ इग्नोरन्स आहे. म्हणून मला सेल्फ जे आहे ते सेल्फ रिअलाइज करायचं आहे, हे त्या ठिकाणी आपल्याला समजेल. म्हणजे त्याला महत्व देईल, त्या विषयाला मी महत्व. त्यालाच ते म्हणतात सम्यक आकर्ण्यतम. सम्यक आकर्ण्यता. सम्यक आकर्ण्यता हा जो शब्द या ठिकाणी आलेला आहे तो यासाठीच आलेला आहे. श्रुतिशिरो वाक्यम समाकर्णिता. पुढच्या सेकंडचं लास्ट जे आहे ते जो स्टेप त्यांनी सांगितलेला आहे तो स्टेप अशा प्रकारचा आहे की तुम्हाला पूर्ण तऱ्हेने ट्रान्सफॉर्मेशन तुमचं जर होईल तरच तुम्ही समजायचं की तुमचं श्रवण, तुमचं मनन, तुमचं निधिध्यासन बरोबर झालेलं आहे. आणि अशा प्रकारचं श्रवण झालं. श्रवणामध्ये एक आणखी शेवटला पॉइंट असा आहे, शेवटला मुद्दा, की श्रवण जोपर्यंत कंप्लीट होत नाही, श्रवण इज द मोस्ट इम्पॉर्टंट फेज इन साधना. आणि जर श्रवण तुमचं जर पूर्ण झालं नाही तर मग पुढच्या साधनेला फळ येणार नाही. श्रवण इज टू बी कंप्लीटेड, अदरवाइज इट विल नॉट कॅरी फर्दर फ्रुट्स. मग फ्रुट्स तुमचं जर श्रवण जर दोषपूर्ण असेल तर पुढचे फळही जे आहे ते दोषपूर्णच असतील. म्हणून श्रवण जे आहे ते फार महत्वाची पहिली पायरी आहे, की त्याच्यामध्ये जे आहे ते पूर्ण श्रवण जसं असायला हवं तसं तशा प्रकारचं श्रवण झालं तर मग काय होईल तर म्हणे मग तुम्ही जे आहे ते निधिध्यास मननाकडे तुम्ही मग जाल. आणि मन जे आहे ते मननाकडे जाल म्हणजे काय होईल की तुम्हाला मग संशय येतील त्याच्यामध्ये, की अरे तुम्ही असं म्हणताय की भाई तुम्ही बॉडी नाहीये. गुरु असं म्हणतात, गुरु म्हणतात की यू आर द लॉर्ड, यू आर नॉट बॉडी माइंड इंटेलिजंट बट यू आर बियॉन्ड दॅट. आणि मग असं जर कोणी म्हटलं, म्हणजे असं जर त्यांनी म्हटलं की तुम्ही बॉडी माइंड इंटेलिजंट नाहीये, and if you understand that, then you will be beyond the bondage. बॉडी माइंड इंटेलिजंट जर म्हटलं तर तुम्ही बॉन्डेज मध्ये आहात. तुम्ही जर बॉडी माइंड इंटेलिजंटच्या पलीकडे आहात, तुम्ही काय आहात म्हणजे तुम्ही ऑब्झर्वर आहात, तुम्ही साक्षी आहात. अशा प्रकारचा जो उपदेश महावाक्यातनं जर आम्हाला आला की अहम ब्रह्मास्मी, तेव्हा प्रश्न उत्पन्न होतो की हाऊ इज दॅट. पुष्कळशी संशय त्या ठिकाणी राहतात, या तुम्ही असं कसं म्हणताय. वाक्यार्थस्य विचार येता. तिसऱ्या ह्याचा जो आहे तो पहिला जो उपदेश आहे वाक्यार्थ याचा विचार करा. तर आता विचार करण्यामध्ये श्रवण झाल्यावर मननाचा जो टप्पा येतो त्याच्यामध्ये हे सर्व प्रश्न त्या ठिकाणी उत्पन्न होतात. मग तुम्ही संशय असे आहे तुमचे, तुम्ही बोला नका बोलू, तुमच्या मनामध्ये जर ते रुजलेले राहतील तर तुमचा निश्चय पक्का होणार नाही. म्हणून वाक्यार्थस्य विचारता करायचं, म्हणून जे आहे त्याचा विचार करायचा आहे. मग त्या ठिकाणी कशा प्रकारचे याचं जे आहे ते असे जर प्रश्न आले
तर मग त्याचं उत्तर कशा प्रकारचं हे करायचं? त्याचं उत्तर त्यांनी जे आहे ते दिलेलं आहे की श्रुतिशिर पक्षाश्रमाश्रियता. दुसरा जो स्टेप दिलेला आहे की श्रुतीने जो पक्ष घेतलेला आहे आणि श्रुतिशिरो पक्ष, श्रुतिशिर म्हणजे श्रुतीची जे महत्वाची वाक्य आहे म्हणजे महावाक्य जे आहे त्यांनी काय केलंय म्हणजे त्यांनी याच्याबद्दलचं उत्तर दिलेलं आहे. या संशयाबद्दलचं उत्तर दिलेलं आहे की तुम्ही कसे भगवंत आहात, तुम्ही कसे आत्मतत्व आहात, तुम्ही कसे बॉडी देह BMI म्हणजे बॉडी माइंड इंडेक्स नाही आहात. श्रुतिशिर पक्ष समाश्रियता. आणि नंतर असंही दिलेलं आहे की श्रुतिमतच तर्को निसौम्यता म्हणजे अनुसंधीयता. पुढे असं दिलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये तिसऱ्या अध्यायामध्ये जो शेवटला उपदेश आहे तिसऱ्या श्लोकामध्ये की श्रुतिमतच तर्को अनुसंधीयता. म्हणजे ह्या श्रुतीचे तर्क काय आहे असं म्हणायचंय त्याला. तुमच्या मनामध्ये प्रश्न आला की हे सर्व असं कसं, तर श्रुतीची जी वाक्य आहे त्याचं तुम्ही अध्ययन करा. गुरुकडनं त्याचा जो आहे तो उपदेश घ्या. आणि गुरु जर असं म्हणेल किंवा श्रुती जर असं म्हणेल की यू अलोन आर रिअल, असं जर तो म्हणेल की तुम्ही स्वतःच जे आहे ते फक्त रिअल आहात, तर मग आता असं कसं की आम्हीच फक्त रिअल आहोत म्हणून? कारण मी तर जे आहे ते आम्हाला तर असं वाटतं की बाबा मी तर ह्या जगामध्ये आलो आणि ह्या जगामध्ये मी जाणार आहे. आणि गुरु म्हणतोय की नाही, हे हे जगच नाहीये म्हणून. गुरु काय म्हणतोय की तुम्हीच फक्त आहात आणि हे जग नाहीच आहे असं गुरु म्हणतोय. श्रुती असं म्हणते की तुम्हीच आहात, जग नाहीये. आम्हाला तर असं वाटतं की मी जगामध्ये आलो जगामध्ये जाईन. मग तूच फक्त आहेस असं जर गुरुने म्हटलंय तर असं कसं म्हणता येईल? तर म्हणून मग श्रुतिमतच तर्को अनुसंधीयता. म्हणजे श्रुतीने जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे त्याचा विचार करायला हवा. आता श्रुतीने काय सांगितलंय की जग म्हणजे काय? त्यामुळे आमच्या मनाला जे दिसतं त्याला आम्ही जग म्हणतो. म्हणजे जग जणू काही आमच्या मनातून निर्माण होतं. म्हणजे याचा अर्थ हा झाला की आम्हाला आमच्या मनामुळे हे जग दिसतं. म्हणजे असा अर्थ झाला की आम्हाला जग पाहण्याकरता जर आमचं कोणतं सुरुवातीला जर असं काही असेल जग पाहण्याकरता काहीतरी उपकरण, तर म्हणे ते मन आहे. म्हणजे एखादा चष्मा असतो, आता मी चष्मा घातलेला आहे या ठिकाणी, तर चष्मा पण आहे, चष्माच्या पाठीमागे डोळे पण आहे आणि डोळ्याला समजणारं चेतन तत्व आहे. म्हणजे याचा अर्थ हा झाला की या ठिकाणी माझ्या याच्यावर चष्मा आणि डोळा हे जे आहे मध्ये मीडियम आहे आणि मन माझं हे जे मीडियम आहे, ह्या मीडियम मधनं मी जे पाहिन तसं मला दिसेल. तर आता मी जर चष्मा काढला आणि नुसतेच डोळे त्या ठिकाणी आहे तर डोळ्याच्या पाठीमागे जे आहे ते मन पण आहे. मग मन आणि डोळे ह्याच्यातनं मला जे दिसेल जग तसं दिसेल. समजा एखादा आंधळा आहे, तर आंधळा जर असेल तर म्हणजे त्या ठिकाणी डोळे पण नाही, म्हणजे चष्मा नाही डोळे नाही, मग काय राहिलं त्या ठिकाणी? म्हणजे त्याला मन राहिलं. मग तो मनाच्या कक्षेतनं मनाच्या खिडकीतनं तो जगाला पाहिजे. मग तो मनाच्या खिडकीतनं जो जगाला पाहिल्याचा अर्थ झाला की मनाच्या याच्यातनं जसं काही दिसेल जग तसं तो पाहिजे तसं तो त्याला समजेल. तर मग आता एखाद्याने असं म्हटलं की आता तुम्ही म्हणताय की हे पण नाही, म्हणजे चष्मा नाही, डोळे नाही आणि मन पण नाही. मग मन नसेल तर म्हणे मन नसेल तर मग जग कसं दिसेल? चष्मा झाला, डोळे झाले, मन झालं आणि तिन्ही जर नसतील त्या ठिकाणी तर मग जग त्यावेळेस म्हणे त्यावेळेस जग नाही दिसणार. कारण की जग जे आहे ते आम्ही मनाच्या खिडकीतनं पाहतो. म्हणजे आता गाढ झोपेत काय होतं? गाढ झोपेमध्ये काहीच नसतं, म्हणजे डोळे बंद असतात आणि मनही त्या ठिकाणी नसतं. मग जग असतं का? तर म्हणे जग नसतं. तर मन नसेल तर मग जग आमच्या समोर नाहीच. मग त्यामध्ये काय असतं? तर म्हणजे मन सायलेंट असतं. तर प्रत्येक वेळेस जेव्हा आम्हाला जाग येते तेव्हा आम्हाला जग दिसतं. आणि ते कसं दिसतं? तर म्हणजे आमच्या मनाच्या कक्षेतनं आम्ही जसं पाहतो तसं दिसतं. मनाची कक्षा समजा एखाद्या विषयी जे आहे ते वाईट असेल, आम्हाला त्याच्यात तो काय करतो ते वाईटच असेल. मनाची कक्षा एखाद्या विषयी खूप चांगली असेल, की हे माझे गुरु आहे, खूप जे आहे ते ज्ञानवान आहे, मला खूप श्रद्धा त्या ठिकाणी आहे, तर मग ते जे काही पण करतील तरी पण मला त्या मनाच्या खिडकीतनं दिसायला जे आहे ते चांगलंच दिसेल. मग आता याचा अर्थ काय झाला की मन आहे आणि मनामुळे सर्व जग मला दिसतं आहे. माझ्या मनामुळे हे सर्व जग दिसतं आहे. आणि ध्यानामध्ये जेव्हा मन नसतं किंवा डीप स्लीप मध्ये जेव्हा मन नसतं
त्यावेळेस काय असतं तर म्हणजे ती जी आहे ती जग सुद्धा त्यावेळेस मला समोर दिसत नाही. आणि ध्यानामध्ये काय होतं तर म्हणे विचार हळूहळू कमी होतात आणि विचार नाहीसे होतात, म्हणजे मन नाहीसे होतं. म्हणजे मानसम तुकी मार्गणे कृते. मनुष्य मन जर असेल तर मार्ग आहे, पुढे जग आहे. नैव मानसम मार्ग मन जर नसेल तर मग जे आहे ते पुढचं मार्ग म्हणजे पुढचं जग जे आहे ते दिसणार नाही. मग जेव्हा तुम्ही ध्यानामध्ये काय होतं तर म्हणजे फक्त शुद्ध चैतन्य राहतं. त्या शुद्ध चैतन्य म्हणजे ते साक्षीभाव त्या ठिकाणी असतो आणि तो फक्त साक्षीभावच जो आहे तो सर्वदूर त्याच फक्त जे आहे ते विचरण त्या ठिकाणी असतं आणि साक्षीभाव शिवाय काही होत नाही. आणि मग तुम्ही त्यावेळेस काय होतं तर म्हणजे विचार तुमचे नसतात आणि विचार आले ते तुम्ही विचारापासून दूर होता, कारण की ते साक्षीभावच जो आहे ते शुद्ध चैतन्यच आहे. ते सर्व ते विचार म्हणून पाहतो जर असेल त्या ठिकाणी हळूहळू काय होतं म्हणजे विचार सर्व जातात. मग राहतं काय विचार गेल्यावर तर म्हणजे फक्त कॉन्शियसनेस राहते, साक्षीभाव राहतो. विचार गेल्यावर मन गेलं म्हणजे विचार गेले, म्हणजे तिथे काहीच नाही, फक्त साक्षीभाव राहतो तिथे. आणि ही प्युअर कॉन्शियसनेस. आणि मग कळतं की हे जग काय आहे तर म्हणजे हे जग इल्युजन आहे. इल्युजन म्हणजे भ्रम. आता इल्युजन काय जग त्यात म्हणजे कारण की जे पाहणारं ज्या झरोक्यातनं आम्ही पाहतो आहोत, मनाच्या थ्रू आम्ही पाहतो आहोत, मनच स्वतः भ्रमात्मक आहे, मनच स्वतः इल्युजन आहे. तर इल्युजन मधनं जर आम्ही पाहिलं तर इल्युजनरीच आम्हाला दिसेल. एखादा निळ्या चष्म्यातनं पाहिलं तर सर्व काही निळच दिसेल. त्याप्रमाणे मनाच्या कक्षातनं जर आम्ही पाहिलं तर जग आम्हाला त्याप्रमाणे दिसेल. तर मन कसं आहे म्हणतात म्हणजे मन जे आहे ते स्वतःच इल्युजनरी आहे. मी शुद्ध चैतन्य आहे आणि मन कसं आहे तर म्हणजे ते जड आहे, ते एक उपकरण आहे पाहण्याकरता शुद्ध चैतन्याकरता. तर मन स्वतःच इल्युजन आहे. मग काही पण इल्युजन मीडियम मधनं जर पाहिलं, मीडियम मधनं एखादं इल्युजन मीडियम असेल आणि त्याच्यातनं जर आम्ही पाहिलं तर मग काय होईल तर म्हणजे सर्व इल्युजनच दिसेल जे काही दिसेल. आता हे खूप महत्वाचं आहे. एखादा मॅग्निफाईंग लेन्स जर आम्ही घेतला आणि एखाद्या बारीकशी जर मुंगी तिथे असेल तर त्या मॅग्निफाईंग लेन्स मधनं अशी खूप दिव्य ती जी आहे ती खूप मोठी दिसेल, अशी राक्षसासारखी मोठी दिसेल की ही तर खूप मोठी मुंगी आहे म्हणून अशा प्रकारे. मग जसा चष्मा असेल तसं ते दिसतं. याचा अर्थ हा झाला की जसं मीडियम असेल तसा आम्हाला भ्रम होतो. जसं मीडियम डिस्ट्रॉइज द ट्रूथ, याचा अर्थ हा झाला. तर जसं आता आम्हाला जे आहे ते आकाश निळं दिसतं. तर आकाश निळं असतं का तर म्हणजे आकाश निळं नसतं, पण आम्हाला आमच्या मनोच्या झरोख्यातून तसं दिसतं. म्हणून ते जे आहे ते आम्हाला माहिती की ते आकाश निळं नाहीये. पण ज्या दृष्टीतनं आम्ही पाहतो आहोत, ज्या झरोख्यातनं पाहतो तो स्वतःच इल्युजनरी आहे, त्याच्यामुळे तसं आम्हाला दिसतं. बरं, आता असं जर मन आम्ही शोधायला गेलो तर आता हे काय चाललंय, सर्व वाक्यार्थच विचार येतात. हे म्हणजे हा जो उपदेश आहे या ठिकाणी तिसऱ्या लोकांमध्ये पहिला आणि श्रुतिशिरप पक्ष समाश्रियता याचा सर्व विचार चाललेला आहे या ठिकाणी, की म्हणजे जे आहे ते कशा प्रकारे विचार करायचा, श्रवण मनन. तुम्हाला म्हटलं तुम्ही मन मन एवढं म्हणता तर मन आहे का, आम्ही मन शोधायला जर गेलो तर काय होईल. म्हणजे नाही, मन मिळणारच नाही तुम्हाला. मनाला शोधायला गेला तर मन म्हणून अशी काही वस्तू त्या ठिकाणी मिळणार नाही. मग याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ हा झाला की मन तुम्हाला असं पकडून ठेवता येणार आणि जसं तुम्ही बॉडी ठेवलेली आहे, कारण ते सूक्ष्म आहे. बॉडीला तुम्ही पकडू शकता पण मनाला तुम्ही पकडू शकत नाही. पण आता तुम्हाला हे कळलं की माझी खिडकी जर दोषपूर्ण असेल तर मला जग दोषपूर्ण दिसेल, माझी खिडकी जर शुद्ध असेल तर जग तसं दिसणार नाही. तर मग जे आहे ते समजा मन जर आहे त्या ठिकाणी नसेल तर मग काय होईल, टू सायलेन्स द माइंड. म्हणजे याचा अर्थ काय झाला की मन जर सायलेंट झालं तर फक्त शुद्ध चैतन्य तिथे राहील आणि शुद्ध चैतन्याच्याच फक्त पाहिलं तुम्ही, शुद्ध चैतन्याकडून जर पाहिलं तर मग हे जग एक प्रकारे दिसणारच नाही, कारण मन तिथे नाहीच आहे. म्हणून ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. ब्रह्मसत्यम जगन मिथ्याचा अर्थ हाच या ठिकाणी आहे की एकदा मन शांत झालं की मग काय राहतं तर म्हणजे प्युअर कॉन्शियसनेसच राहते, शुद्ध चैतन्यच तिथे राहतं. आणि असा श्रुती तर्क देते आम्हाला. आता तर्क म्हणजे जे आहे ते दिलं आहे त्यांनी की श्रुतीमतच तर्क अनुसंधीयता, म्हणजे तर्क जो आहे तो तर्क म्हणजे आर्ग्युमेंट नाहीये, हा संवाद आहे या ठिकाणी. म्हणजे गुरु सांगतोय की यू आर नॉट द बॉडी, गुरु सांगतोय की यू आर नॉट BMI म्हणजे बॉडी माइंड इंटेलिजंट. कसं तर म्हणे
त्यांनी मग त्याचा तर्क दिला त्या ठिकाणी, म्हणजे त्याचं संवादामध्ये सांगितलं गेलं की बा जे आहे ते तुम्ही असं समजा की एक त्यांनी सिद्धांत दिला की जे जे तुम्ही पाहत आहात ते तुम्ही नाही, म्हणजे व्हॉट एव्हर यू आर सीइंग दॅट यू कॅनॉट बी. आता तुम्ही काय काय पाहता त्याचा विचार करा. मी बॉडी पाहतो आहो की मी आरशामध्ये माझं सर्व डोळे वगैरे सर्व पाहतो आहो, तर जे मी पाहतो आहे एनिथिंग विच आय सी आय कॅनॉट बी दॅट. म्हणजे जे माझं आहे ते मी होऊ शकत नाही, किंवा जे मी पाहतो आहे ते मी नाही. म्हणजे आय एम द सियर, म्हणजे मी ऑब्झर्वर आहे, मी पाहणारा आहे. आणि म्हणून आय एम ऑलवेज डिफरंट फ्रॉम व्हॉट एव्हर आय परसिव्ह. म्हणजे यू आर ऑलवेज डिफरंट फ्रॉम व्हॉट इज बिंग सीन. असं कोण सांगतो? असं गुरु सांगतो, असं गुरु उपदेश देतो. असं कोण सांगतं? तर म्हणजे असा आम्हाला श्रुती जी आहे, उपनिषद जे आहे, हे आम्हाला असा उपदेश देतो. मग आता असं जर पाहायला गेलं तर मी काय काय पाहतो, तर त्याच्यामध्ये मग असं होऊन जातं की म्हणजे मग एव्हरीथिंग इज सीन एक्सेप्ट वन. मग काय असं होतं की म्हणजे जे आहे ते सर्वच काही आम्ही पाहून राहिलो. मग एकच असं आहे की जो पाहणारा आहे, म्हणजे ऍब्सोल्यूट कॉन्शियसनेस ज्याला आम्ही म्हणतो, शुद्ध चैतन्य ज्याला म्हणतो, फक्त त्याच्याशिवाय बाकी सर्व पाहणंच झालं. बाकी सर्व जे आहे ते आम्ही पाहतोच आहे. म्हणजे वर्ड इज सीन थ्रू आईज, वर्ड इज सीन थ्रू माइंड, हे म्हणायला हरकत नाही. मग माइंडला कोण पाहतो? तर म्हणे माइंडला जे आहे ते कॉन्शियसनेस पाहते. म्हणजे कॉन्शियसनेस इज डिफरंट फ्रॉम एव्हरीथिंग एल्स. कॉन्शियसनेस पासून जे आहे म्हणजे माइंडही वेगळं झालं आणि हे सर्व वेगळं झालं. मग कॉन्शियसनेस अलोन इज रियल. मग हाऊ कॅन यू से द कॉन्शियसनेस अलोन इज रियल? वाय आय एम नॉट रियल? मग त्याच्यामध्ये असं म्हणतात ते की म्हणजे तुम्ही असं पहा की 3 अवस्था तुमच्या असतात, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. तर जागृती आणि स्वप्न सुषुप्ती काय आहे? तर म्हणजे जागृती येते आणि जाते, स्वप्न येतं आणि जातं, गाढ झोप येते आणि जाते. पण कॉन्शियसनेस, शुद्ध चैतन्य जे आहे ते नायदर कम्स नॉर गोज. आय एम देअर इन ऑल 3 स्टेट्स. म्हणजे शुद्ध चैतन्य त्या 3 स्टेट मध्ये आहे. आणि हे जे शुद्ध चैतन्य त्या तिन्ही याच्यामध्ये आहे, ते शुद्ध चैतन्य कसं आहे? नोअर म्हणून आहे, म्हणजे जाणकार आहे, ते जाणता आहे, ते साक्षी आहे, ते इगो नाही आहे. म्हणजे इगो मध्ये आणि शुद्ध चैतन्यामध्ये फरक असायला हवा. म्हणजे हु नोज प्युअर कॉन्शियसनेस, हु नोज इगो. त्यामुळे प्युअर कॉन्शियसनेस नोज इगो. म्हणजे आता आपण असं म्हणतो की बाबा आय स्लेप्ट वेल. मग हे कोण म्हणतं आय स्लेप्ट वेल? तर म्हणजे माझी इगो म्हणते की आय स्लेप्ट वेल. पण जेव्हा तुम्ही स्लेप्ट वेल होता त्यावेळेस कोण होतं त्या ठिकाणी? म्हणजे हु स्लेप्ट वेल असं जर विचार केला तर, कारण तुम्ही तर नव्हताच, कारण इगो तर नव्हतीच त्यावेळेस. मग त्या ठिकाणी कोण होतं? तर म्हणजे त्या ठिकाणी शुद्ध चैतन्य त्या ठिकाणी होतं. अँड दॅट इज व्हॉट द डिफरंट फ्रॉम इगो. द स्लेप्ट वेल हा एक्सपिरियन्स ज्याला आहे तो आहे, अनुभव ज्याला झालेला आहे तो अनुभव करता शुद्ध चैतन्य आहे. म्हणजे एखाद्याला अनुभव जर असेल, कोणी म्हणे की मला अनुभव आहे, तर अनुभव करताकडे त्यांनी लक्ष ठेवायला हवं की अनुभव करता जो आहे, एक्सपिरियन्सर ज्याला आपण म्हणतो, इट इज नॉट द एक्सपिरियन्स बट इट इज द एक्सपिरियन्सर. म्हणून ऑल द 3 स्टेजेस दी कॉन्शियसनेस डू नॉट कम अँड गो. अँड हे जे लॉजिक आहे, हे जे श्रुतीचं तर्क आहे, हे जे गुरुचा उपदेश आहे या ठिकाणी, श्रुतीमतच तर्क अनुसंधीयता, याचं जे आहे ते आपल्याला मनन करायला पाहिजे. याचं जे आहे ते आपण चिंतन केलं परत परत तर काय होईल? तर म्हणे मग जे आहे ते तुम्हाला तुमचे संशय त्या ठिकाणी दूर होतील. सर्व संशय गेले पाहिजे. आणि नाही जर पूर्ण संशय जर गेले नाही तर काय होईल? तर म्हणे मग ध्यानामध्ये किंवा तुम्ही शांत जर बसला तर तुमच्या मनामध्ये विचार येतील. कसे विचार येतील? की अरे म्हणे हे जे आहे ते तुम्हाला ट्रबल देतील. कारण की तुम्ही जर नीट बरोबर याला संशय गेले नाही तर तेच संशय त्याच वेळेस डोकावतील जेव्हा तुम्ही जप कराल, जेव्हा तुम्ही जे आहे नामजप कराल, जेव्हा तुम्ही देवाचं दर्शन घ्याल, जेव्हा तुम्ही शांत बसाल, जेव्हा तुम्ही असं विचार कराल की आता मी थोडा वेळ ध्यान करतो, तर म्हणजे त्याच वेळेस ते तुमचे सर्व संशय त्यात तुमच्या समोर नासतील. म्हणून मनन जे आहे ते मनन अत्यंत महत्वाचं आहे की हे संशय निवृत्ती त्या ठिकाणी झाली पाहिजे. कारण आपण बोललो की श्रवणेन अज्ञान निवृत्ती आणि मननेन संशय निवृत्ती. श्रवण केल्याने अज्ञानाची निवृत्ती होते आणि मननाने काय होतं तर म्हणजे संशयाची निवृत्ती होते. म्हणजे श्रवण करून तुम्ही समजता की व्हॉट इज इट, आणि मनन करून तुम्ही पक्क करता स्वतः, कन्व्हिन्स करता स्वतःला की नाही व्हॉट दे आर सेइंग इज राईट, आय अंडरस्टूड.
नाव आय फुली एग्री विथ इट अँड आय एम विथ दॅट. म्हणजे कन्व्हिक्शन त्या ठिकाणी जे आहे ते होऊन जातं की आय एम द शुद्ध कॉन्शियस. अशा प्रकारे हा अध्यात्माचा विचार आहे. पुष्कळ वेळा काय होतं की वी आर कन्व्हिन्स्ड. डॉक्टर काकांनी एवढे येऊन इथे उपदेश केला, आपल्याला प्रवचनं दिली, आम्ही त्यांना म्हणू की नाही बा ठीक आहे, आम्हाला समजण्यात आलं तुम्ही काय म्हणताय ते. सो वी गॉट ऑल द इन्फॉर्मेशन, वी आर कन्व्हिन्स्ड व्हॉट यू आर सेइंग, बट वी हॅव नो एक्सपिरियन्स. आता हा पुढचा प्रश्न आहे, निधिध्यासन. म्हणजे पुढची लाईन म्हणजे हे जे सर्व आहे ते श्रवण मनन निधिध्यासन हे तिन्ही या श्लोकामध्ये त्यांनी उपदेश केलेला आहे की इन्फॉर्मेशन आम्हाला पूर्ण आहे, आम्ही कन्व्हिन्स आहो. इन्फॉर्मेशन काय आहे की आय एम दॅट, मी शुद्ध चैतन्य आहे, ही इन्फॉर्मेशन मला आहे आणि ही इन्फॉर्मेशन मला पटली म्हणजे आय एम कन्व्हिन्स. पण मला याचा एक्सपिरियन्स आहे का? पण याचा एक्सपिरियन्स नाही आहे मला फक्त शब्दांमधून कळलं, पण आय हॅव नो एक्सपिरियन्स विथ दॅट. I don't have any transformation in my life. I don't see that it is percolated in my life. मग मला एक्सपिरियन्स नाही. मग याचं कारण काय? या कारणाबद्दल या ठिकाणी विचार केलेला आहे मनामध्ये. आणि व्हॉट दे आर सेइंग इज ए हॅबिच्युअल टेंडन्सी, असा एक विचार केलेला आहे की काय आहे की आम्हाला जन्मजन्मांतरांपासून जे आहे ती अशा प्रकारची हॅबिच्युअल टेंडन्सी, म्हणजे आमची टेंडन्सीच अशी आहे की देह मी आहे, मन मी आहे, बुद्धी मी आहे, हे माझं आहे, जे मी आहे ते माझं आहे, त्याच्याशी आमची आसक्ती आहे, तिथे ममता आहे, तिथे अहंता आहे, तिथे माझा इगो आहे. हे सर्व ह्या जन्मापासून नाही, म्हणजे जन्मजन्मांपासून त्या ठिकाणी जे आहे ते हॅबिच्युअल टेंडन्सी तशा प्रकारची आहे. आणि ही हॅबिच्युअल टेंडन्सी असल्यामुळे काय होतं म्हणजे जे आहे ते मला हे सर्व माहिती असून सुद्धा त्याचा एक्सपिरियन्स येत नाही. मग ही हॅबिच्युअल टेंडन्सी या ठिकाणी आम्हाला काय करायला पाहिजे? डिस्ट्रॉय करायला पाहिजे. हॅबिच्युअल टेंडन्सी जी आहे ती डिस्ट्रॉय करायला पाहिजे. कारण हॅबिच्युअल टेंडन्सी कशी असते की एखादा लहान मुलगा असतो, आपण त्याला म्हणतो अरे वा तुझं काय नाव? तुझं नाव रामू. मग त्याला परत म्हणतो की तुझं काय नाव आहे? तर म्हणतो रामू आहे माझं. मग त्याला आरशासमोर आम्ही करतो आणि त्याला विचारतो हे आरशात कोण आहे? तर म्हणे रामू. मग कोणी आणखीन आलं आणि त्याला तो आल्यावर त्याला विचारतो तुझं नाव सांग म्हणून. मग तो चुप राहतो. पण नंतर परत त्याला ते आठवण देते तिची आई की म्हणे सांग तुझं नाव काय? म्हणून रामू. मग तो रामू म्हणतो. तशा प्रकारचं हे जसं हॅबिच्युअल हे आहे, काय म्हणतात त्याला, हॅबिच्युअल टेंडन्सी की हा मी आहे, ही हॅबिच्युअल टेंडन्सी आम्हाला जन्मजन्मापासून या ठिकाणी आलेली आहे. म्हणून या ठिकाणी जे आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की ब्रह्मास्मिती विभाव्यता असं म्हटलेलं आहे. ब्रह्मास्मिती विभाव्यता कुठे म्हटलेलं आहे की म्हणे जे आहे ते बिनिर आत्मेच्छा तुमचं ब्रह्मेक अक्षर मधता शिरो वाक्यम समा करण्याचा. त्याच्यानंतरच जे आहे ते वाक्य अशा प्रकारचं आहे की ब्रह्मैकाक्षर ब्रह्मस्थिती विभाव्यता येईल पुढे, ते पुढच्या याच्यामध्ये आहे. पण इथे हे सांगायचं आहे की हे जे ब्रह्मन आहे, मी जो ब्रह्म आहे, याला आम्ही फील करायचं. दॅट विल कम. ते जे वाक्य आहे ब्रह्मास्मिती विभाव्यता, हे ह्याच याच्यामध्ये श्लोकामध्ये श्रुतिमस्तो मस्त तर्को अनुसंधिवतानंतर ब्रह्मास्मिती विभाव्यता आलेला आहे. या श्लोकामध्ये जो लास्ट बट वन उपदेश आहे तो असा आहे, कोणता? ब्रह्मास्मिती विभाव्यता. आय एम द ब्रह्मन इति विभाव्यता, म्हणजे याला फील करा. एक्सपिरियन्स नाहीये ना त्याच्याबद्दल चालल्या गोष्टी या ठिकाणी की मला एक्सपिरियन्स नाहीये, मला कळलं, मी कन्व्हिन्स झालो, पण मला एक्सपिरियन्स नाहीये. तर म्हणून ते म्हणतात की ब्रह्मास्मिती विभाव्यता, मी ब्रह्म आहे, ह्याचं जे आहे ते काय करायचं, याला अगेन अँड अगेन यू फील इट अँड अगेन यू हॅव ए फील ऑफ इट. You replace that motion, I am Ramu, I am doctor, I am so and so. You replace that with ब्रह्मास्मिती विभाव्यता, मी ब्रह्म आहे, अशा प्रकारचं ही हॅबिट चेंज करायची. म्हणजे एक सुंदर एका भाष्यकाराने असं म्हटलेलं आहे की असं सुंदर म्हटलंय त्यांनी हॅबिट फॉर्मेशन बद्दल. काय म्हटलं हॅबिट फॉर्मेशन? म्हटलं HABIT हे हॅबिटचं त्याचं शब्दाचं हे आहे स्पेलिंग.
एच म्हणजे काय, तर म्हणजे तुम्ही जर हेबिट्स काढायची आहे ना, हेबिट्स डाय हार्ड, हेबिट्स लवकर जात नाही आणि हेबिट्सला काढायचं आहे. तर त्या हेबिट्स मध्ये जर तुम्ही एच ला काढलं तर मग काय राहील, ए बिट्स राहील, म्हणजे थोडंसं राहील तुमच्या याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही विचार करता की मी ब्रह्म आहे, मग एच जर काढला तर काय राहील, म्हणजे थोडेसे तुम्ही जे आहे ते आपली हेबिट काढली तरी थोडं ब्रह्म राहील, ए बिट राहील. बरं तुम्ही नंतर ए काढलं तर काय राहील, तर म्हणजे तरी बिट राहील. पहिले ए बिट राहील मग बिट राहील, म्हणून मग नंतर तुम्ही काय केलं, म्हणजे तुम्ही जे आहे ते नंतर बी पण काढलं तरी पण म्हणजे इट राहील, की आहे अजूनही थोडासा जो अहंकार पडलेला आहे त्या ठिकाणी. मग आय जर त्या ठिकाणी काढला म्हणजे HABIT, म्हणजे जे आहे ते आय जर काढला तुम्ही तर टी राहील, आणि टी राहील म्हणजे थॉट राहील त्या ठिकाणी. आणि जेव्हा थॉट काढाल, टी काढाल त्या ठिकाणी, मग तिथे काय राहील तर म्हणजे एव्हरीथिंग विल बी हिरोज, त्याचं निशाण राहील. याचा अर्थ काय झाला की हेबिट, तुमची जी हेबिट आहे ती हेबिट जी आहे ती हळूहळू 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 जाईल, असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे श्रवण मनन निधिध्यासन अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर जे हेबिट्स डाय हार्ड, हे जे आहे ते हळूहळू हळूहळू ते तुम्हाला साधेल. आणि कसं साधेल याचं एक सांगण्याकरता हा एक उत्तम त्यांनी अशा प्रकारे सांगितलं की शेवटी काय राहील तर म्हणजे शेवटी थॉट राहतील, आणि थॉटही गेले तर काय राहील तर म्हणजे फक्त त्या ठिकाणी इरेज, असं इरेजर काहीतरी राहील की इरेज केलेलं आहे. म्हणजे त्यांना सांगायचं तात्पर्य असं की ही जी ब्रह्मास्मृती विभागता जे आहे ते कसं आहे तर म्हणजे ते जे आहे ते हळूहळू हळूहळू अशा प्रकारे जाईल, असं त्यांना म्हणायचं. म्हणजे होतं काय की आम्ही हॅबिट्स मध्ये कसं असतं, स्टाईल ऑफ वॉकिंग, स्टाईल ऑफ टॉकिंग, स्टाईल ऑफ मुव्हिंग, एक्सेंट, हे सर्व कसं आहे म्हणजे एव्हरीथिंग इज पिक्ड अप फ्रॉम सो मेनी बर्ड्स, सो मेनी इयर्स, अँड दॅट इज बीन पिक्ड अप फ्रॉम समवन. म्हणजे आमचे जे आहेत असं म्हणतात ना की हे आजोबाचं दुसरं रूप आहे असं म्हणतात ते. म्हणजे एव्हरीथिंग हॅज बीन पिक्ड अप फ्रॉम समवन वेअर आय वॉज, आणि तो त्या प्रकारे माझा स्वभाव होतो. आणि हे कसं होतं सर्व तर म्हणजे नुसतंच जसं म्हटलं की रामू रामू परत त्याला म्हटलं आणि तो रामू त्याचा स्वभाव होऊन जातो, की रामू म्हटल्या झोपेत सुद्धा म्हटल्यावर तो रामू होतो. तर त्या संस्कारामुळे हे सर्व असं होतं. म्हणून मी देह आहे, हे जे ह्या संस्कारामुळे हे सर्व झाले. म्हणजे एव्हरी ऍक्टिव्हिटी इज विथ दॅट, की दॅट आय एम बॉडी, त्या संस्कारामुळेच प्रमाणे ते जातं. म्हणजे बॉडी नोशन जे आहे की मी बॉडी आहे हे खूप स्ट्रॉंग आहे, आणि यू आर कन्व्हिन्स दॅट जे आहे ते आपल्याला आता करायचं आहे की आपण समजलो की बाई आय एम नॉट द बॉडी, पण आमचे संस्कार इतके, हॅबिट्स, संस्कार असे आहे की ते जात नाही. म्हणून विथ फोर्स ऑफ हॅबिट परत परत येतं. पुष्कळ असं पण म्हणतो ना, अरे मला तर इच्छा नव्हती पण मग मी गेलो, मग असं का झालं, किंवा मला चहा सोडला, मी चहा घ्यायची मला इच्छा झाली कुठेतरी परत चहा घेऊन घेतला, किंवा विस्की आहे, दारू आहे, काही पण म्हणा, एखाद वेळेस घेऊन घेतली, स्मोकिंग आहे, एखाद वेळेस स्मोकिंग करून घेतलं. त्याचं उत्तर काय, त्याचं उत्तर हेच आहे की विथ फोर्स ऑफ हॅबिट यू डू दॅट. म्हणजे यू कन्सिडर युअर सेल्फ टू बी दॅट. म्हणून म्हणजे तुम्ही जर असा विचार केला की नाही हे सर्व जे आहे ते मी नाहीये, मग तो फोर्स ऑफ हॅबिट जो आहे तो काय होईल, तो कमी होईल. तुम्ही स्वतःला अल्पज्ञ आहे आणि माझी शक्ती कमी आहे, आता मला स्मोकिंग राहावलं नाही जाते आणि मग मी करतो आहे, तर असं होईल त्या ठिकाणी की यू नो इट बट यू आर नॉट एबल टू लिव्ह विथ दॅट. आणि ही कशी आहे तर म्हणे ही आपली सिच्युएशन अशा प्रकारची आहे. आणि बरं हे सर्व करताना काय आहे आपल्याला, अहरहर गर्व, अहरहर गर्व परित्यज्यता. म्हणजे या ठिकाणी आपला गर्व आहेच, परत गर्व काही गेलेला नाहीये. तर हे सुद्धा म्हणजे जे आहे ते आपल्या हॅबिट्स गेल्या पाहिजे, त्याच्याबरोबरचा गर्व सुद्धा गेला पाहिजे, पण हॅबिट्स जाणं जे आहे ते जरुरी आहे. ते एक टॅक्सी ड्रायव्हरची स्टोरी त्या ठिकाणी सांगितली की टॅक्सी ड्रायव्हर जो आहे तो 25 वर्ष त्यांनी काय केलं तर म्हणे मृत बॉडीज घेऊन जात होता, तो डेड बॉडीज एम्ब्युलन्स मध्ये घेऊन जात होता. आणि मग त्यांनी तो जॉब सोडला आणि दुसरा साधारण टॅक्सीचा जॉब घेतला. आणि पाठीमागचा मनुष्य होता, त्याला काहीतरी सांगायचं होतं म्हणून त्यांनी त्याच्या पाठीवर टेप केलं. तर हा इतका घाबरला, बापरे काही विचारू नका, तो म्हणजे ऍक्सिडेंट करता करता वाचला. मग त्यांनी साईडला गाडी घेतली. मग ह्यांनी विचारलं काय झालं असं एकदम, तर मग त्यांनी सांगितलं की म्हणे मी आतापर्यंत म्हणे डेड बॉडीज घेऊन जात होतो एम्ब्युलन्स मधनं, आता पहिल्यांदाच असं काहीतरी झालं, माझ्या पाठीवर काहीतरी झालं, कोणीतरी टेप केलं, तर म्हणजे हे काय आलं, कोण आलं.
हॅबिट्स डाय हार्ड हे सांगण्याकरता म्हणून त्यांनी सांगितलंय की आम्हाला जर जमत नसेल तर त्याची कारणं ही आहे, पण काय आहे त्याचं की जे आहे ते आम्हाला परत परत त्याच्यावर तशा प्रकारचे हॅबिट्स, जसं मी म्हटलं की एज जाईल आणि ए जाईल, तशा प्रकारचं त्याच्यावर संस्कार परत परत करायला हवं. एखादी वस्तू कुठे ठेवली असेल, परत दुसऱ्यांदा आम्ही तिथेच पाहतो आणि ती आम्ही जागा बदलली असेल पण आम्ही पहिले तिथेच जाऊ जिथे ठेवलेली होती पहिले काही दिवस पर्यंत. तर वाय इट इज हॅपनिंग? बिकॉज आय एम फिलिंग एम्बॉडीड इन दिस. आय एम एम्बॉडीड, मी हा आहे, अँड दिस इज टू बी ब्रोकन. याला याला जे आहे ते हार्ड म्हणजे निष्ठुरतेने याला ब्रेक केलं पाहिजे, म्हणजे रिव्हर्स द सिस्टम. तुम्ही कॉन्शियसनेस आहात, फील इट, डिटेच फ्रॉम थॉट्स एव्हरी टाइम, थिंक इट, ओन इट. सर्व ज्ञान तिथे आणा, कॉन्शियसली विचार करा की मी कॉन्शियस आहे, कॉन्शियस जे आहे मी स्वतःच परब्रह्म आहे. आय एम नॉट दीज थॉट्स. मी परब्रह्म आहे हा सुद्धा थॉट मी नाहीये, याला सुद्धा तुम्ही दूर करा. दीज थॉट्स आर इन मी. आय एम नॉट इन द थॉट. म्हणजे दीज थॉट्स आर इन मी. ऑल दीज थॉट्स आर काय तर म्हणे हे माझ्यामध्ये आहे. व्हॉट एव्हर द थॉट्स आर देअर, ते चांगले असतील ते वाईट असेल कशाही प्रकारचे असतील, आय एम नॉट द थॉट्स, दीज थॉट्स आर इन मी. अशा प्रकारचा जो आहे तो विचार त्या ठिकाणी ठेवायला हवा. आणि हे विचार कसे तर म्हणे अगेन डू इट, रिपीट इट. अँड व्हेन वी आर सॉरोफुल, जेव्हा आम्ही दुःखी होतो तर काय होतो, आता आम्ही काहीतरी आम्हाला झालं आणि आम्ही दुःखी झालो, तर म्हणजे सॉरोफुलनेस स्टेट इज इन माय माइंड. मी मनाने दुःखी झालो, मन माझं नाहीये. आय एम ऑब्झर्वर, आय एम शुद्ध कॉन्शियसनेस हु इज वॉचिंग सॉरोफुल स्टेट. I am the one who is experiencing that. I am not that. I am experiencer. माइंड मध्ये त्याचा एक्सपिरियन्स होतोय, माइंड मध्ये एक्सपिरियन्स होतोय आणि आय एम द एक्सपिरियन्सर. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ हा झाला की ब्रह्माकार वृत्ती अशा प्रकारची त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि अशीच ब्रह्माकार वृत्ती जर झाली तर मग ही ब्रह्माकार वृत्ती काय होईल ना, शेवटला पॉइंट आहे हा या ठिकाणी, त्याच्यानंतर थांबतोय मी. आपण याची पुढची लाईन जी आहे ती नंतर घेऊ, गर्वाबद्दलची दुसरी आहे की ते असं म्हणतात या ठिकाणी की हा जो थॉट आहे की अहम ब्रह्मास्मी, हा जो थॉट आहे ही इट डिस्ट्रॉयज, मी देह आहे हा थॉट डिस्ट्रॉय करतो. म्हणजे स्फुरेविषयी कल्पना ते अविद्या आणि स्फुरे ब्रह्म ते जाण माया सुविद्या. मुळी कल्पना तो रूपे त्याची झाली आणि विवेके तरी स्वस्वरूपी मिळाली. म्हणजे विचार हा करायचा की अहम ब्रह्मास्मी हा विचाराने मी देह आहे हा थॉट जो आहे तो डिस्ट्रॉय करायचा. वन डिस्ट्रॉयज अदर थॉट अँड दिस इज टू बी प्रॅक्टिस. त्याचा प्रॅक्टिस करायचा. मग तो कोणी विचारलं काय हो किती दिवस प्रॅक्टिस करणार, इतके वर्ष तर झाले, 25 वर्ष 10 वर्ष करता. हाऊ लॉंग? टिल द बॉडी थॉट डाईज. जोपर्यंत तुमचे विचार जात नाही तोपर्यंत तुम्ही याचा विचार करत राहा. आणि असं जर तुम्ही करत राहिला की तुमचे बाकी सर्व विचार गेले आणि फक्त मी ब्रह्म आहे अशा प्रकारचीच वृत्ती त्या ठिकाणी राहिली तर फायनली दॅट विल ऑल्सो गो. त्यालाच ते आत्मबोध म्हणतात. म्हणजे शंकराचार्यांनी असं आत्मबोधामध्ये म्हटलेलं आहे की कृत्वा ज्ञानम स्वयं नशे चलम कथक करेण गत. म्हणजे ब्रह्माकार वृत्ती कशी डिस्ट्रॉइज द इगो. ब्रह्माकार वृत्ती जी आहे ती आपला मी आहे हा देह ही जे आहे ते डिस्ट्रॉय करते. असं म्हणजे ते एखादं मडी वॉटरचं उदाहरण दिलंय त्यांनी की मडी वॉटर असेल त्याच्यात कोणतं केमिकल टाकतात तर ते केमिकल जे आहे ते डस्ट जे आहे मडचं ते त्याला शोषून घेते आणि शुद्ध पाणी तिथे राहतो. तसंच ब्रह्माकार वृत्ती अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे ही वृत्ती काय करेल, मी देह आहे ह्या वृत्तीला आपल्याला घेऊन घेईल आणि मग तिथे काय राहील म्हणजे शुद्ध चैतन्य त्या ठिकाणी राहील. मग त्या ठिकाणी यू आर द कॉन्शियसनेस ऑब्झर्विंग एव्हरीथिंग, विटनेसिंग कॉन्शियस थॉट, ब्रह्मास्मिती विभागता. अशा प्रकारे जे आहे हा विचार आहे खूप उत्तम विचार आहे, सुंदर विचार आहे. साधनेकरता या ठिकाणी जो आहे तो आपल्याला खूप कामाचा आहे म्हणून याला आपण एवढं डिटेलमध्ये घेतलं. पुढे पाहूया साधन पंचकम पुढच्या वेळेस. आता मी इथे विरमतो. जय जय रघुवीर समर्थ.
मनोबुद्धिहंकारचित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्या चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति 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 हरि ओम्।